मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सरांसारख्या आदरणीय व्यक्तिमत्वाच्या सुपरविजन खाली आपण विविध विषय शिकतोच आहोत. सरांकडून वेगवेगळ्या विषयाचे उत्तम आणि खोलवर ज्ञान आपल्याला सर्वांनाच मिळत आहे. यासाठी सरांचे मी आभार मानते. आज सर सूर्य सिद्धांत हा विषय आपल्या समोर घेणार आहेत. तर सूर्य, चंद्र तसंच अन्य ग्रहांच्या विविध नक्षत्रातून होणारे भ्रमण, त्यांची गती, ग्रहण या सर्वांची सूत्रे यामध्ये मांडली जातात. सर त्यामध्ये आज आपल्याला राहू विषयी विमोचन करणार आहे. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पहिल्यांदा कुलकर्णी मॅडमचं स्वागत करतो, कारण त्यांनी आता माझं स्वागत केलेलं आहे. तर अतिशय चांगल्यापैकी स्वागत केलंय, तर धन्यवाद मॅडम. आणि सगळ्या उपस्थित असणाऱ्या मंडळीमध्ये आमचे ज्येष्ठ आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, त्याच्यानंतर कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत. सर्व आदरणीय, सर्व कुलकर्णी, सर्व लोकांचं, आपल्या सभासदांचं स्वागत आहे. आणि आज आपला विषय जो आहे तो सूर्य सिद्धांत, राहू याबद्दल आपण गोचर आणि मुख्य फलादेश काय होतो याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर मगाशी मॅडम तुम्ही प्रश्न विचारला होता, तर त्या ह्याच्यामध्ये भागवत मॅडम, तर तो प्रश्न जरा परत रिपीट कराल का? मी पुन्हा त्याच्याबद्दल विवेचन करतो. एक मिनिट. गेल्या सूर्य सिद्धांताच्या लेक्चरला तुम्ही आठवण करून द्यायला सांगितली होती. कशाबद्दल? सुनील गावस्करची पत्रिका, त्याची भरभराट, संधीचं सोनं, पद्मश्री नि अन्य पत्रिका, ममता बॅनर्जी, कमल हसन, लालकृष्ण अडवाणी वगैरे. पण ते जैमिनीच्या क्लासला आहे ना? जैमिनीला आपली चर्चा कशी झाली ती त्यामध्ये सांगतो तुम्हाला. मी खुलासा करतो की मकर राशीबद्दल आपली चर्चा होती, आणि मकर राशीमध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत किंवा जी शक्ती आहे, तर त्या शक्तीमध्ये मकर लग्नामध्ये किंवा मकर राशीमध्ये जन्माला आलेल्या व्यक्ती ह्या किती बलवान असू शकतात. तर त्यावरती आपण त्याचे हे विचार केले होते की बाबा मकर लग्न म्हणजे अतिशय ताकदवान लग्न आहे. कारण का की कालपुरुषाला अनुसरून ते दशम स्थानामध्ये येतं, आणि दशम स्थान हे करिअर ओरिएंटेड स्थान असल्यामुळे त्या ठिकाणी ह्या लोकांना जे काही कार्य करण्याची संधी किंवा सरकारी क्षेत्रातली सरकारी पारितोषिक वगैरे इत्यादी गोष्ट, जे सरकारी लाभ हे कशा रीतीने प्राप्त होतात. बरेच लोक मकर लग्नामध्ये जन्माला आलेले लोक पेन्शनर म्हणून असतात, किंवा त्यांच्या घरामध्ये असणारे लोक पेन्शनर म्हणून तिथे काम करत असतात, आणि त्यांना चांगल्यापैकी मोबदला रिटायरमेंट नंतर प्राप्त होतो, अशा तऱ्हेचा उल्लेख केला होता. म्हणून बाकी त्यांची पत्रिका जर मांडायची असेल तर आपण त्याला नवीन विषय सुरू करणार आहे आता मी, तर त्यावेळेला आपण मांडू. तर द रूट ऑफ प्लॅनेट म्हणून नवीन विषय मी घेणार आहे आता. तुम्हाला कदाचित जाहिरात मिळाली असेल, तर त्याच्यात आपण हे करू. हरकत नाही. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिल्यांदा कुबल मॅडम, मी तुम्हाला विनंती करेन की पहिल्यांदा तारीख तिथे लावा, त्याच्यानंतर तिथे आपल्याला कुंडली लावायची आहे, आणि आजचं जे गोचर आहे तर ते गोचर कशा रीतीने जातकाच्या जीवनामध्ये सूर्य सिद्धांत बिंदूमध्ये कसा त्याचा विचार केलेला आहे, तर त्याच्याबद्दल आपण विवेचन करणार आहोत. प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, काही चिंता करू नका. चांगल्यापैकी तुम्हाला शिकायचं आहे एवढं नक्की, कळलं का? आता ही पत्रिका मॅडमने लावलेली आहे, तर त्याची तारीख आहे 29/3. बघितलं का? 29/3/1977 त्याचा जन्म आहे, आणि जन्म वेळ आहे रात्री 12:06 मुंबई सबर्बनची पत्रिका आहे, व्यक्ती पुरुष आहे, कळलं का? आता सबर्बन म्हणजे बँड्राच्या पुढे मुंबई सबर्बन लागतं, कळलं का? तर त्या ह्याच्यामध्ये ही पत्रिका आहे. नंतर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी मूळ पत्रिका जी आहे ती मूळ पत्रिका आपल्याला विचार करायचा आहे. तर ती मूळ पत्रिका मॅडम वृश्चिक लग्नाची आहे का? हा, वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे. तर ह्याच्यामध्ये ही जातक पुरुष आहे, कळलं का? जरा आवाज बंद करणे ठाकरे मॅडम. वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे. हा,
थँक्यू. तर वृश्चिक लग्नाच्या ह्याच्यामध्ये लग्न जो आहे तो कुंभ राशीत बसलेला आहे आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला आपण जेव्हा लाल किताब शिकलो होतो तेव्हा बिल मुकाबिल नावाचा योग जो होता तो आपण शिकलो होतो आणि तिथे ही पत्रिका मांडण्याचं जे कारण आहे त्याला कारण म्हणजे आता सध्या कोणत्या राशीतून राहूचं भ्रमण सुरू आहे. तर तुम्हाला कल्पना आहे की मीन राशीतून आता राहूचं भ्रमण सुरू आहे आणि थोडस जरा शिंदे मॅडम की राहू आता किती अंशाचा आहे तर त्याच्याबद्दल आपण पुढे जाऊन हे करूया. दुसरा भाग असा आहे की बिल मुकाबिल म्हणजे शुक्र रवी आणि सूर्य जेव्हा एकत्र येतात म्हणजे आता पुरुष असो का स्त्री असो तर त्याच्या जीवनामध्ये निश्चितच काही ना काहीतरी प्रश्न उपस्थित होतात असं आपल्याला सूचित केलेलं आहे शास्त्राने. तर त्या ह्याच्यामध्ये तिथे आपण जातकाची राशी मीन आहे, जातक पुरुष आहे आणि चंद्र हा अष्टमात नसावा पुरुषाला, त्याच्यामध्ये पण वैवाहिक जीवनामध्ये दोष निर्माण होतो. तर त्याच्यातून तिथे सप्तमेश जो आहे तो रवी बुध शुक्राच्या युतीत आहे, मीन राशीमध्ये उच्चीचा आहे, पण तरी सुद्धा जातकाला सप्तमावती दृष्टी आहे आणि गुरुशी केंद्र योग आहे. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये आत्ता जेव्हा राहू मीनेला आला त्यावेळेला ज्या काही घडामोडी घडत आहेत तर त्याच्यावरून आपल्याला पूर्णपणे भाव मध्य पण पाहायचा आहे आणि त्याच्यानंतर जे अंशात्मक काही गोष्टी असतात तर त्याचा सुद्धा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला सप्तम भाव जो आहे तो सप्तम भाव कोणाचा आहे तर त्या ठिकाणी ऋषभेचा 26 अंश 49 कलेचा आहे आणि पंचम भाव जो आहे तो त्या ठिकाणी मीनेचा आहे आणि तो 0 1 अंशाचा आहे. कळलं का? मग अशा वेळेला तुम्हाला भाव मध्यचा जर कोणाला काही कल्पना नसेल तर तरी सुद्धा विचारावं, काही हरकत नाही. प्रश्न विचारल्याशिवाय तुम्ही शिकू शकणार नाही. कळलं? पण मूळ पत्रिकेमध्ये आपण जर पाहिलं तर राहूचं गोचर हे कसं काढायचं आणि तो किती त्याचा जो काही अंशाचा जो एक एक अंश चालण्यासाठी किती दिवस लागतात हा सुद्धा जो भाग आहे तर त्याचं सोपं गणित आहे की राहूचे जे अंश आहेत ते 30 अंश चालण्यासाठी 1.5 वर्ष लागतं. तर 1.5 वर्षाचे दिवस किती तर 365 अधिक 180 आपण जर ऍड केले तर 540 दिवस होतात का बघा. होय. हा बरोबर. मग आता 540 ला आपण जर हे केलं तर त्या ठिकाणी एक नवमास काढण्यासाठी तर साधारणतः 54 दिवस लागतात का 56 दिवस लागतात. 9 नवमास आहेत तर 540 डिवायडेड बाय 9 केले तर 9 सब 54 होतात. होय. हो सर. म्हणजे 60 दिवसाचा हे आहे. होय. मग तशा प्रकारे तुम्हाला बघितलं तर साधारणतः त्या ह्याच्यामध्ये 17 दिवसाचं 1 अंश असा एक साधारण हे धरलेलं आहे. म्हणजे 17 अंश तिथे भ्रमण करायला अवधी घेतला जातो 1 अंशासाठी. म्हणजे हा जो भाग आहे हा अवश्य विचार करण्यात यावा. म्हणजे जर तुम्हाला कळलं नसेल तर विचारा. तर थोडस गणिती भाग आहे हा. तरी सुद्धा ते कसं काढायचं तर 1 अंशासाठी 1.5 वर्षाचे 17 दिवस का सर? येस येस बरोबर हा. अंदाजे 17 16 17 दिवस लागतात हो हो हो. जशी राशी असेल तशी. आता त्यावरून जर आपण बघितलं तर राहूचा स्ट्रोक हा सध्या जसं जातक आपल्याकडे आलेला आहे. आता ही पत्रिका आत्ता आलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना वैवाहिक जीवनामध्ये त्रास व्हायला सुरुवात झाली आणि मुळात पत्रिका जी आहे तर लाल किताब प्रमाणे हा बिल मुकाबिल नावाचा एक योग होतो ज्याच्यामध्ये बुध शुक्र आणि सूर्य जर स्त्री किंवा पुरुष यांच्या पत्रिकेमध्ये एकत्र आले तर त्या ठिकाणी वैवाहिक जीवनामध्ये कालांतराने अडथळे निर्माण होतात असा संकेत लाल किताबच्या अनुसरून दिला जातो. लाल किताब जेव्हा शिकवीन नवीन क्लास चालू करीन तेव्हा मी तुम्हाला निश्चितच त्याच्याबद्दल इत्यादी माहिती देईल. आणि त्यामध्ये चंद्र जो आहे तो अष्टमात आहे तर वैवाहिक जीवनामध्ये चंद्र पुरुषाच्या कुंडलीमध्ये अष्टमात नसावा असा नियम आहे. कळलं? त्याच्यानंतर तिथे आपण जर पाहिलं तर सप्तमेश रवियुक्त आहे, उच्चीच आहे, त्यांचा प्रेमविवाह झालेला आहे आणि त्याच्यामध्ये नंतर काही अडचणी निर्माण झाल्या. हा गुरव साहेब तुम्हाला काय विचारायचं होतं बोला. बोला. हात वर केलाय तुम्ही. गुरव कोण आहे? शिवापुर. त्याचा हात काढा खाली. शिवपुत्र गुरव. का त्यांनी ते असंच लावलं असं वाटतं. सर
हा बोला मॅडम, बोला. तुम्ही लाल किताबच्या ह्याच्याप्रमाणे बुध, शुक्र आणि गुरु म्हणालात की सूर्य रवी म्हणालात? नाही, बुध, शुक्र आणि रवी जेव्हा एकत्र येतात तर त्यावेळेला बिल मुकाबिल नावाचा योग होतो. आणि तो योग झाल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये वैवाहिक सौख्यामध्ये बाधा येण्याची शक्यता असू शकते. आणि याच्यामध्ये तो सप्तमेश म्हणून पण आहे. तर चंद्र हा अष्टमात आहे आणि तो अष्टमात चंद्र असल्यानंतर पुरुषाच्या कुंडलीमध्ये काही प्रश्न उपस्थित होतात असं सुचवलेलं आहे. तसंच स्त्रीच्या पत्रिकेमध्ये सुद्धा अष्टमात रवी असल्यानंतर सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये व्यक्तीचे प्रश्न उपस्थित होतात जर जातक स्त्री असेल तर. हा भागवत मॅडम बोला. सर ते बिल मुकाबिलचं तुम्ही सांगितलं, तर ह्या 3 ग्रहांच्या जोडीला अजून पण ग्रह असतील तरी तो योग तसाच राहतो का तो नष्ट होतो मग? नाही नाही, तो तसाच राहतो. ते 3 ग्रह एकत्र येतात ना, तर हा. त्यावेळेला मॅडम तिथे अशा तऱ्हेचा प्रश्न उपस्थित होतो. ओके, म्हणजे समजा स्पेशली तो. हा हा बोला चंद्र बोला किंवा बोला. गुरु वगैरे असे जरी तिथे असतील तरी एकदा हे 3 जण एकत्र आले की तो होणारच, मग हो बाकी हो कोण असो हो. नाही तर नसो. ओके. येस 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 ओके, थँक्यू. येस. कळलं. तर आता ही पत्रिका साधारणतः तुम्हाला अंदाज आलाय. आता ह्याचा थोडासा बॅकग्राऊंड सांगतो तुम्हाला. व्यक्ती ही वृश्चिक लग्नाचे लग्नेश जो आहे तो चतुर्थामध्ये आहे आणि मंगळाची दृष्टी सुद्धा सप्तमात आहे, सप्तमावरती आहे. पण हा आजचा विषय जो आहे तो वैवाहिक जीवनाचा नसून पत्रिकेचं डिस्कशन आहे. आणि गोचर त्याच्यावरती कसं कार्यरत होईल याबद्दल आपण विचार करणार आहोत. कळलं का? आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर आपण भावाचे पण राहू बघणार आहोत, म्हणजे भाव मध्याचं. आणि आता सध्या मीन राशीमध्ये राहूचं भ्रमण आहे आणि ते किती अंशाला आहे ते आपण पाहायचं आहे. 17 कळलं का? अंश 38 कला. हा, मग 17 अंश म्हणजे त्याने ते ओलांडलेलं आहे. आणि भाव जो आहे पंचम भाव मॅडम, तो पंचम भाव किती त्याचा आहे मीन राशीचा, तर तो 1 अंशाचा आहे. 1 अंश 50 कलेचा, बरोबर आहे. होय सर, होय सर. हा, म्हणजे तिथे सगळ्यात इफेक्टेड कोण असतील तर त्या ठिकाणी शुक्र बघा 27 अंशाचा आहे, नाही का. बुध 26 आहे आणि सूर्य 14 आहे. हो सर. हा, आता ज्या वेळेला ग्रह तिथे राहू एंटर झाला, त्यावेळेला राहूचं एंटर कसं होतं 00, मग 29, 28, 27. तर पहिला कोणाकडे जाणार, तो शुक्राकडे, बरोबर आहे. हो, मग बुधाकडे, मग बुधाकडे आणि मग सूर्याकडे पण, सूर्याकडे. है की नाही. म्हणजे हे 3 ग्रह जे जातक आता एंट्री जी राहूची झालेली आहे, तर इत्यादी पण तुमच्याकडे जर लोक आले तर त्यावेळेला जर वर्तमान काळामध्ये जर राहूचं बिंदू जर पाहायचा असेल आपल्याला तर 17 दिवसाचा 1 अंशाची गती ही निश्चित ठरलेली आहे राहूची. आणि तशाच याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचे प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि आता बऱ्याच मोठ्या तक्रारीमध्ये वाढ झालेली आहे. आता इथपर्यंत कळलं का आणखी काही तुम्हाला यायचं आहे विचारायला? सर राहू आता केतूवरनं पण गेला. हा, राहू आता इथे बघितलं आपण तर एक केतून पण अंशावर गेले. आहे की. हा, तर त्या ठिकाणी षष्ठ स्थानाच्या याच्यातून पण तिथे गेलेला आहे. पण तो षष्ठ स्थानातून जाताना मुळामध्ये कटकटी जेव्हा सुरू झाल्या त्यावेळेला सप्तमात राहू होता. पण तो थोडासा ऋषभेला राहू असताना ऋषभेतून मेषेत, मेषेतून मिनेमध्ये आणि आता ह्याच्यानंतर तो मंगळाबरोबर जाणार आहे तिथे कुंभेमध्ये. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये राहूचं हे अचानक येणारं संकट हे जातकाला मूळच्या ग्रहाचा योग असा असेल तर त्या ठिकाणी निश्चितच सामोरं जावं लागतं असा विचार तर केलेला आहे. कुंभ राशीत गेल्यानंतर पण प्रश्न निर्माण हो, होतीलच ना सर? येस येस येस. त्यावेळेला मॅडम मंगळ बघा किती अंशात हो, आहे. 13 अंशाचा आहे. हा, म्हणजे मध्यावरती हो, मध्यवर्ती. साधारणतः. आता 13 अंश हो. म्हणजे जर तुम्ही बघितलं मॅडम तर साधारणतः 17 अंश बघा. 17 गुणिले तुम्ही 17 करा तर तो कालावधी काढते वेळी तुम्हाला 17 गुणिले 17 राहू जेव्हा कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल 17 गुणिले 17 होय, अंदाज किंवा अंदाजे. 17 गुणिले 16. कळलं का? हो, त्यावेळी अंशात्मक येणार मंगळावरती. येस, हा हो. बरोबर. आणि जो भाव आहे तर त्या भावाला सुद्धा स्पर्श तो स्पर्श करणारच आहे. करणार. हो. येस, तर त्याला तिथे येणारी आज कुंभ आहे आणि तो 4 अंशाचा भाव आहे. हो, कळलं का? तर 4 अंशाचा भाव जो आहे तो पलीकडे आहे, अलीकडे नाही आहे. बरोबर. 4 अंशाचा भाव मकरेच्या नंतरचा आहे.
हो. म्हणजे भावाचा विचार करते वेळी तुम्हाला बघितलं पाहिजे की 4 अंशाची जी काही हे आहे स्पर्श जो होईल तर तो कोणत्या काळामध्ये होईल तर राहू जेव्हा निसटता असेल मकरेमध्ये जाणार असेल त्यावेळेला होईल. म्हणजे एक्झिट मध्ये, एंट्री मध्ये नाही. अच्छा, बरं. हा, मीनेला पण भाव 1 आहे ना, 1 अंशाचा आहे ना मॅडम. हो हो हो, 1 अंशाचा आहे. मग जेव्हा तो एक्झिट मध्ये असेल त्यावेळेला. त्यावेळेला. हा, येस. बरोबर. आणि बरं, आता दुसरा भाग असा आहे सूर्य सिद्धांताचा, समजून घ्या जरा की आता जेव्हा एक्झिट मध्ये 1 अंशाचा आहे आता मीन रास, पण याच्यामध्ये जेव्हा घटना होते ना तर त्यावेळेला मॅडम चंद्र हा कारणीभूत ग्रह असतो. जसं की विदिन दॅट 17 डेज कुठे ना कुठेतरी चंद्र हा त्या परिसरामध्ये उपलब्ध असेल आणि त्याच्यावरती जर कुयोग झाला असेल किंवा चंद्र जर एखाद्या पापग्रहाच्या युतीतून गोचरीचा भ्रमण करत असेल त्यावेळेला सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये काही प्रसंग ओढवतील असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. मॅडम पत्रिका काढाल का 2 मिनिटं? यांना मी व्यवस्थित समजावून सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. बरं, आता जे तुम्हाला सांगितलं 17 अंशाचं त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं सांगतो. ज्या वेळेला एखादा ग्रह, म्हणजे आता आज आपला विषय राहूच्या संदर्भातील आहे म्हणून थोडस समजून घ्या. आणि त्यावेळेला जेव्हा एखादा ग्रह एंटर करतो किंवा एक्झिट होतो त्या दरम्यान 17 दिवसामध्ये अशी त्याची गती आहे 1 अंशासाठी. आणि 1 अंश का आपण पकडले की त्या 1 अंशामध्ये तो भावमध्यला सुद्धा स्पर्श करतो आणि ग्रहाला सुद्धा स्पर्श करतो. मग आता इथे 3 ग्रह आहेत तर त्यातल्या 3 ग्रहामध्ये 27 अंशाचा पहिला शुक्र आहे आणि तो आरंभी राहूला भेटणार आहे आणि ऑलरेडी भेटलेला आहे, कळलं का? त्याच्यानंतर बुध आहे आणि त्याच्यानंतर सूर्य आहे आणि त्याच्यानंतर भाव मध्य आहे. म्हणजे जेव्हा एखादा ग्रह, आपण राहू बद्दलचा आजचा विचार आहे, एखादा ग्रह जेव्हा तिथून प्रवास करतो तर त्याची गती, त्याचा कालावधी हा तेव्हा तिथून भ्रमण करताना हे जे 4 मुद्दे आहेत म्हणजे भावमध्य, रवी, शुक्र आणि बुध यांना जेव्हा जेव्हा राहू त्याच्यावरून ओव्हरलॅपिंग करणार आहे तर त्यावेळेला समस्या घडतील. आता त्या समस्या उभ्या राहतील, उपस्थित होतील तर कधी काळामध्ये असेल तर त्या 17 दिवसाचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये उपस्थित होतील. कधी कधी आपण पाहतो की माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक हप्त्याला काही ना काहीतरी विचित्रपणा तयार होतो, 15 दिवसांनी तयार होतो. तर त्याला कारण सुद्धा अशी असतात की ग्रहाची मोमेंट आहे ती मोमेंट त्या ठिकाणी अशा तऱ्हेने दर्शवली जाते. आणि त्यामध्ये गोचरीचा ग्रह हा चंद्र का धरायचा राहूच्या वेळेला? कारण का की त्या ठिकाणी चंद्र आणि राहू, पृथ्वी आणि चंद्र ह्याच्या मधली कक्षा जी आहे त्याच्यापासून आपण राहू केतूचा विचार केलेला आहे. लक्षात आलं की राहू कसा विचार करतो आपण? जी पृथ्वी आणि चंद्र ह्याच्यातली जी कक्षा आहे त्या अवश्य विचारावं, काही हरकत नाही, चांगलं शिकायचं आहे. मग त्या दरम्यान जर समजा एखादा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये समस्या घडणार असेल तर त्यावेळेला चंद्र हा कोणत्या ग्रहासोबत चाललेला आहे. तर समजा तिथे त्या ठिकाणी केतू सोबत असेल तरी सुद्धा तो राहूच्या कक्षेमध्ये येतो. म्हणजे काय की समांतर कक्षा आहे. त्यानंतर शनी सोबत चालला असेल किंवा सूर्यासोबत चालला असेल तरी सुद्धा चंद्राचं बळ जे कमी होतं किंवा वादग्रस्त होतं. मंगळासोबत असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी पर्टिक्युलर त्या चंद्राच्या भ्रमंतीवरती म्हणजे गोचरीवरती जातकाच्या जीवनामध्ये प्रश्न उपस्थित होतात. इथपर्यंत कळलं का तुम्हाला? सांगा. हो सर. हा, म्हणजे हे गोष्ट कळणं अत्यंत गरजेची आहे. आता पहिल्यांदा हा भाग आहे की राहू आणि केतू यांची जी कक्षा आहे तर पृथ्वी आणि चंद्र याच्या मधलं जे काही कक्षा आहे त्याला राहू केतू म्हटलेलं आहे. आणि त्याच्यातून चंद्र, सूर्य आणि पृथ्वी हे जेव्हा एकत्र येतात किंवा समसप्तक योगात असतात पौर्णिमेला त्याच वेळेला नेमकं ग्रहण होतं. तर त्याला कारण म्हणजे राहू हा कक्षेच्या अलीकडे आहे त्याकरता. समजलं? आलं का लक्षात? ठीक आहे. हा, म्हणजे तुम्हाला जेव्हा एखाद्या व्यक्तीला सूचना द्यायची असेल तर त्यावेळेला घटना जर समजा होणार कधी असेल तर जे ग्रह
फिरत असतात. वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा काही प्रश्न जेव्हा निर्माण होतात किंवा काही घटना घडतात, तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला पत्रिका स्वतःची जरी वाचली तर तरी सुद्धा तुम्हाला कळून येईल की अशी घटना कशामुळे घडलेली आहे आणि त्याला कारण काय होती आणि त्यावेळेला ग्रहस्थिती कशी होती. तर त्यावेळेला तुम्हाला त्याला फलादेश देतेवेळी तुम्ही त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. गॉट इट? हो सर. ठीक आहे. हा, चला मग आता पुढे जायचं आहे. आता पहिल्यांदा आपण पहिला भाव जो आहे तर त्यावेळेला काय त्रास झाला असेल कळलं. तर त्या ठिकाणी तो वृश्चिकेचा हे आहे, अजून वृश्चिकेमध्ये राहू जायला वेळ आहे. आता जसं की ते आता मीनेल आहे तर वृश्चिकेमध्ये जायला किती जातील, तर 5 जिल्हे 7.5 वर्ष, साधारणतः 7 वर्षाचा अवधी बाकी आहे. म्हणजे तेव्हा तुम्ही लग्नाच्या बाबतीत विचार करायचा. यदा कदाचित राहूवरून राहू जाणार असेल तरी सुद्धा तो राहू त्या बिंदूला असेल, त्या दरम्यान सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये काही घडामोडी होतात. आणि त्या इन बिटवीन जेव्हा तुम्ही यदा कदाचित अंशामध्ये न जाता कलेमध्ये जर गेलात, तर समजा 30 कलेमध्ये गेलात, 20 कलेमध्ये गेलात, तरी सुद्धा त्या ठिकाणी अशा घटना घडू शकतात. यदा कदाचित काही वेळेला गोचरीचा राहू मध्ये गुरु सोबत होता आणि अशा वेळेला जास्तीत जास्त लोकांना त्रास झाला होता. बऱ्याच आर्थिक काही व्यवहारामध्ये लॉसेस झाले होते. या सगळ्या घटना ज्या आहेत ह्या तुम्हाला पाहता आल्या पाहिजेत गोचरीच्या अनुसरून. म्हणजे राहू गुरुची युती, राहू शुक्राची युती, राहू रवीची युती, राहू बुधाची युती, अशी जेव्हा गोचरीने एकत्र जेव्हा येतात त्यावेळेला सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये जो अधिपती असेल त्याला त्या ठिकाणचा जे काही जे घर असेल म्हणजे ठिकाण असेल किंवा भाव असेल त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. लक्षात आलं? लक्षात नसेल आलं तर विचारा, फार आवश्यक आहे. आलो आहे ना? सर. गुड, व्हेरी गुड. मग तिथे तुम्हाला अशा तऱ्हेने विचार. मग आता जर समजा आपल्याकडे जातक आला तर त्या ठिकाणी पहिला राहू जो आहे तर तुम्हाला भावामध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा जिथे जर ग्रह नसेल तर तुम्हाला भावमध्याचा विचार करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर भावमध्य 1 अंशाचा पण आलेला आहे. आता 1 अंशाचा जर पंचम भाव आहे तर लग्न किती अंशाचं आहे हे तुम्ही बघा. किती अंशाचं लग्न आहे? 26 हा, 26 अंशाचं जे आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला पंचम स्थान त्याच्यापासून त्रिकोणाचं स्थान आहे तर ते 1 अंशावरती येऊन आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ की त्या ठिकाणी भाव बदललेला आहे, भावाचे अंश बदललेले आहेत. कळलं का? मग चतुर्थ भाव किती अंशाचा आहे? 26चाच आहे का? 4 अंश 4 अंश मग 20. चतुर्थामध्ये फरक पडला ना. मग त्या याच्यामध्ये दशम भाव पण 4 अंशाचा आहे का 26चा आहे? 4 अंशाचा 4 अंश. आता इथे बघा टेक्निकल जो परत सांगतो तुम्हाला मी, 26 अंशाचं लग्न आहे हे तुम्हाला लक्षात आहे ना? हो सर, 26 अंशाचं लग्न. बरोबर आहे. मग दशम स्थान 4 अंशाचं आलं. हो, 4 अंश 20 आलं. आलं की नाही 4 अंशाचं? हो. ह्याचा अर्थ की त्या ठिकाणी किती आपण जेव्हा दशम भाव निर्माण करतो त्यावेळेला 26 अंश आणि 4 अंशामध्ये 22 अंशाची तफावत आली की नाही? हो सर. हो सर. मग दशम भाव सुद्धा 22 अंशाचाच आला पाहिजे होता का 26 अंशाचा आला पाहिजे होता ना? 26 यायला पाहिजे होता सर. 26 आला हा. पाहिजे होता हो. सर. 26 आला मग पाहिजे. हा भाव का बदलला? तर याला टेक्निकल जे उत्तर आहे. म्हणून मी भावमध्य पाहायला का सांगतो आवर्जून, फार गरजेचं आहे की आता तुम्हाला ही पहिली पत्रिका अशी दिसली असेल की ज्याच्यामध्ये दशम भाव आणि प्रथम भावामध्ये एवढं अंतर आलेलं आहे आणि फरक हो आलेला सर. आहे. अंतर म्हणजे फरक आलेला आहे नाही का? हो हो. हा, कारण आपला हा कोर्स आहे तो ऍडव्हान्स आहे तर तुम्हाला ह्याची माहिती असणं अत्यंत गरजेची आहे. म्हणजे 4 अंश कुठे आणि 26 अंश कुठे, याच्यामध्ये किती अंशाचा फरक आला, तर 22 अंशाचा आला. तर तो टेक्निकली कसा आला तर तुम्हाला सांगतो.
मूळ पत्रिकेमध्ये ज्या वेळेला वृश्चिक लग्न येतं त्यावेळेला वृश्चिक लग्न कालपुरुषाच्या राशीतलं हे अष्टमातील लग्न आहे, बरोबर आहे? हो सर, बरोबर आहे. आणि पंचम भाव जो आहे तो मीनेचा आहे, तो 12वा भाव आहे आणि तिथे 1 अंशाचा आलेला आहे का? हो, मी भाव 1 अंशावर आलाय. हा, मग तसंच 11 अंश जो आहे कन्येचा तो सुद्धा 1च अंशावरती आलेला आहे का? हो, 1च अंशावर आलाय हा, कन्या. मग इथे जर तुम्ही बघितलं तर केंद्र आणि त्रिकोणामध्ये बऱ्याच गोष्टींची तफावत आहे, म्हणजे फरक आहे. हे जाणवतो तुम्हाला? बघा, हो सर, अंशात्मक बराच डिफरंट आलं ना आलाय. हो फरक? हा, हो, मग आलाय, तिथे फरक आलाय. जेव्हा आपण पत्रिका वाचन करतो त्यावेळेला इन डिटेल्स मध्ये आपण गेल्यानंतर तुम्हाला जाणवेल की हा भाव एवढा कमी झालाय किंवा वाढलाय. तर त्या ठिकाणी जेव्हा एखादा ग्रह तिथून भ्रमण करणार असेल तर त्यावेळेला तो येण्यासाठी किंवा जाण्यासाठी तिथे स्पर्श होण्यासाठी किती अवधी लागतो त्याच्यावरती फलादेश हा अवलंबून असतो. कळलं? मग तो फलादेश तुम्हाला तसा व्यवस्थित त्या तारखेला किंवा त्या महिन्यामध्ये तिथे जातकाच्या जीवनामध्ये एखादी घडामोड होऊ शकते असा भाग आहे. आता राहूचं जे काम आहे ते काय पहिल्यांदा ते बघायचं आपल्याला, कारण आता हा जे राहू बद्दलचं लेक्चर आहे हे पहिलं लेक्चर आहे. तर त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रहावरून किंवा एखाद्या भावावरून, म्हणजे जर ग्रह नसेल तर भाव, मग इफेक्ट जो आहे तो राहूचा निश्चितच त्या ठिकाणी जातकाला काहीतरी शिकवून जाईल, म्हणजे हानिकारक घटना घडतात. आता एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टीचं जे आंदोलन होतं तर त्याला कारण काय आहे, तर त्याला कारण सुद्धा अशी असतात की आपण व्यक्ती जेव्हा जन्माला येते त्यावेळेला आकाशामध्ये जो भाव निर्माण होतो तो भाव मध्ये किती अंशाचा आहे, कारण आपण निरियन मध्ये आहोत, आपण सायन्स सिस्टम मध्ये नाही, तर त्यावेळेला आपण ऐनांश वापरतो, म्हणून हा तिथे भावाची तफावत आपल्याला समोर येते. हे लक्षात असणं गरजेचं आहे, कारण का की ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकली तुम्हाला ज्ञात असणं अत्यंत आवश्यक आहे. कळलं? एखाद्याने जर समजा तुम्हाला आता कल्पना आहे की परीक्षा देता तुम्ही, परीक्षेमध्ये हा विषय येत नाही की कशामुळे हे होतंय, हा विषय येत नाही, त्या घटना का घडतात हा विषय परीक्षेमध्ये सांगितला जात नाही. परीक्षा ही नावापुरती ग्रंथ लिहा, मग त्या ग्रंथामध्ये तुम्हाला जे काही तुमचा चांगला ग्रंथ असेल त्याची पुस्तकं छापली जातात. कळलं? असं आहे. काय बेटा तुम्ही कथाकथन ते शास्त्रीय परीक्षेला देता ना पूर्णपणे लिहून फलादेश? बरं ठीक आहे, इथपर्यंत कळलंय का? सांगा. हा हा बेटा बोल. सर नमस्कार. नमस्ते. सर एक माझा प्रश्न होता, तुम्ही जे सांगितले ते बरोबर अगदी मला कळले, समजले. म्हणजे इथे ना सर 5th हाऊस मध्यबिंदू मेष 150 आहे आणि 11th हाऊस भाव मध्य 150 तुळ राशी. राहू तुळ राशी मध्ये 1 डिग्री 44 मिनिट्स आहे, बरोबर सर? हा लाईफ टाइम राहूचा इफेक्ट येणार ना 11th हाऊस आणि 5th हाऊस वरती? मग ह्याला आपण कसं कन्सिडर करायचं? कारण तुम्ही जे म्हणताय ना, आपण पत्रिका पाहिली तर आपल्याला 12वा राहू दिसतोय, ठीक आहे, पण 12वा हाऊस स्टार्ट होतो 29 डिग्री तुलापासून, राईट? तर टेक्निकली राहू येतो 11th हाऊस मध्ये. आपण जर वृश्चिक लग्न पकडलं, द 7th चा लॉर्ड वृषभ झाला, तुला राशीमध्ये राहू आहे, आपण ते कन्सिडर करतो व्यवहारिक जीवन मध्ये राहूचं ट्रान्झिट हे रिझल्ट त्याला त्रासदायक देणार. माझा प्रश्न असा आहे सर, जर 11th भाव कस्पला, भाव मध्यला जर राहू टच करतोय तर राहू मोस्ट ऍक्टिव्ह प्लॅनेट झाला, हा लाईफ टाइम 5th हाऊस आणि 11th हाऊसला कसा रिझल्ट देईल? असं मी म्हणू शकते का की तुमच्या कुठलंही काम अडकलेलं असेल तर अचानक होईल? हा राहूचं मी प्रेडिक्शन देऊ शकते का? नाही देऊ शकत ना. नाही नाही नाही, 1 मिनिट. पहिल्यांदा एक सूचित करतो
की राहूच्या बाबतीमध्ये शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या राशीमध्ये राहू भ्रमण करतो किंवा जन्माच्या वेळेला जिथे राहू किंवा केतू असेल तर त्या राशीवरती त्याचा आयुष्यभर अंमल असतो. तो दुसऱ्या ग्रहाला अथॉरिटी देत नाही. कळलं? जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या रवी राहूची युती, चंद्र राहूची युती असते तेव्हा चंद्र हा फेल्युअर असतो त्यामध्ये. मग राहूच त्याच्यामध्ये वर्चस्व असतं. हा पहिला एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की यू मीन टू से द भावचलित असं म्हणायचं आहे का? हो सर, आपण भाव मध्ये पकडला ना. भाव चलित नाही म्हणते मी. आपण जे सिस्टम युज करतोय ना त्याला अनुसरून माझा प्रश्न आहे की जर 11th भाव मध्ये स्टार्ट होतो 150 तुलापासून आणि तिथे राहू आहे 144, तर 11th भाव मध्याला राहू आहे ना सर. आपण जे प्रिडिक्शन देतोय ते 12th मध्ये राहूला कन्सिडर करून देतो. तुला राशी, तुमचं म्हणणं पण बरोबर आहे की तुला राशी मधला राहू आहे, राशीवरती राहूचं अमळ आहे, तसंच वृषभ राशीवरती पण राहूचं अमळ येणार, तर त्याला तो त्रास होणार. पण माझा प्रश्न फक्त 11th हाऊस भाव मध्य, तसंच 5th हाऊसचा भाव मध्य मेष 1 डिग्री आणि 50 कला आहे, तर इथे हा राहूचा इफेक्ट काय पडणार सर? नाही, इथे गोचरीने जेव्हा राहू त्या हाऊस मध्ये एंटर करेल, कुठलंही हाऊस, त्यावेळेला पर्टिक्युलर भाव मध्याचा जो टेक्निकली डिग्री येते त्या डिग्रीचा जेव्हा तो स्पर्श करतो किंवा ओव्हरलॅपिंग करतो त्या दरम्यान जेव्हा एखादी घटना घडायची असेल तर ती फ्युचर मधली घटना आपल्याला सांगता आली पाहिजे की पर्टिक्युलर ह्या प्रोसेसमध्ये राहू हा इथून ओव्हरलॅपिंग करणार आहे किंवा एंटर करणार आहे. त्यावेळेला जातकाला सूचना देणं आपलं काम आहे. पण जेव्हा घटना घडली असेल याचा जर शोध घ्यायचा असेल तर त्यावेळेला जर पत्रिका ऍक्युरेट असेल तर त्या दरम्यान तुम्हाला बरोबर त्याचं उत्तर त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये सापडलं जातं. बरं, राहिला भाग दुसरा असा की इथे मूळचा राहू जो आहे तो 12व्या स्थानामध्ये आहे आणि 12वा भाव आणि राहू मध्ये किती अंतर आहे? 12 भाव सर टोटल 29 डिग्री येणार ना सर? नाही, राहू एक मिनिट, राहू 1 डिग्री 44 मिनिट्स आणि 12th हाऊस स्टार्ट होतो 29 डिग्री 20 मिनिट्स. म्हणजे टोटल सर समजा ना तुम्ही 27 डिग्रीचा फरक येणार, 27-30. नाही, 29 नंतर 28, 27 असा येणार ना राहू. बरोबर ना सर? मग राहू ओरिजिनली किती आहे? 144 तुलामध्ये. 144 आहे तर तो जस्ट तुळेतून आलेला आहे का वरती? म्हणजे तो मागे जाणार ना? नाही, एक मिनिट, तो असा मागे आलेला म्हणजे येण्यासाठी आहे का असं माझं म्हणणं आहे. ना सर, तो मागे येणार. माझा प्रश्न पण तोच आहे ना सर. मग मागे येणार तर त्यावेळेला तेव्हा तो त्या जोड्याचा जो भाव असेल ना त्याच्यामध्ये आल्याशिवाय तो इफेक्ट देणार नाही. पण मूळचा राहू भाव आहे ना सर, तो 11th हाऊस आहे जिथे तो टच करेल आफ्टर बर्थ. आफ्टर बर्थ म्हणजे आफ्टर सम टाइम, नॉट ऑन द स्पॉट. टाइम म्हणजे सर 1 डिग्री इक्विव्हॅलंट टू अप्रॉक्सिमेट 20 दिवस घेऊया ना आपण. मग 20 दिवस म्हणजे पण फार मोठे आहे. इथे 20 तासाला किंमत आहे, 20 तासाला पण किंमत आहे, 20 दिवस तर व्हेरी हवे. पण सर बघा ना इकडे, सर मी तुम्हाला ना आर्ग्युमेंट नाही करते, फक्त इकडे ना 6 कळेचा फरक आहे. अरे बेटा, सगळं बरोबर आहे पण जातकाच्या जीवनामध्ये ती घटना त्याच्या लहानपणी होईल. पण सर 11th हाऊस कसं म्हणजे निगेटिव्ह की पॉझिटिव्ह, फक्त एवढंच म्हणायचंय. निगेटिव्ह. राहू जेव्हा एंटर करेल ना, राहूचं कुठलंही फलादेश जेव्हा गोचरीने तुम्हाला तो समस्या निर्माण करणारच. म्हणजे 11th हाऊस टच करून तो 10व्याला एंटर करेल. हो, 10व्याला किंवा 12व्याला असला ना, 10thला 10thला येईल. 10thला येणार ना, मागे येणार ना. ओके, म्हणून त्या ठिकाणी हे नेगेटिव्ह होणार. पहिला मी भूमिका सांगितली की राहू गोचरीचा किंवा राहू जन्मता हा ज्या स्थानामध्ये फिरत असेल किंवा जन्माच्या वेळेला असेल तर तिथे ते घर हे राहू आणि केतूच्या ताब्यातलं असतं. बरोबर. त्याच्या पलीकडे त्याचं तुमचा दुसरा ग्रह त्याच्यावरती अधिकार घालू शकत नाही. आता जसं की एक ठिकाणी आम्ही हे पाहिलं, चर्चा होतं, तर त्यामध्ये एका स्त्रीच्या कुंडलीमध्ये तूळ राशीला राहू गुरुची युती आहे.
तिने हा त्या दरम्यान 2 कोटी रुपयाचं सोनं आपल्या पतीचं हरवलं. राहू गुरु आता ते तूळ मध्ये. ओके. हा हा 12व्या स्थानामध्ये. 12. आता हा त्या वेळेला ही घटना घडली तर पैसे कोणाचे गेले? कुटुंबाचे गेले. हा आणि 12व्या हा हा स्थानामध्ये ती युती आहे. ओके. म्हणजे गुरु हा सोन्याचा कारक आहे. घटना काय हा घडेल त्याच्यावरती तुम्हाला उत्तर पाहिजे. हा सर, गुरु ते हा तुम्ही आता संपत्तीचा कारक. सांगितलं ना, म्हणजे थोड्या वेळापूर्वी सांगितलं ना सर, कशी घटना बघायची. सर माझ्या म्हणजे मी जशी पत्रिका रिडिंग करते ना, त्याच्यामध्ये राहूचं गोचर ही रिझल्ट देते. तिथे मला ना 11th हाऊसचा भानगड होती की पॉझिटिव्ह देणार की निगेटिव्ह देणार. निगेटिव्हच देणार. पहिली परत एक आहे की कळलं मला राहू सर, तुमचा शनी. कॉन्सेप्ट कळला. तुमचा कॉन्सेप्ट कळला. राहू ज्या राशीमध्ये आहे त्याच्या हिशोबानेच देणार, तर तो निगेटिव्हच देणार. तो कॉन्सेप्ट कळला मला सर. थँक्यू सर. ओके. आणखी एक प्रश्न. नाही मी नंतर विचारेन. थँक्यू. विचार सर मला ते पुन्हा चेक करावं लागेल ना सर. ते 27 डिग्री मीन राशीमध्ये शुक्र आहे आणि वृश्चिकचा 26 डिग्री आहे ना. आणि तुम्ही जसं म्हणताय की मीन राशीमध्ये आता 17 डिग्रीचा आहे, 17:41 समथिंग आहे राहू. हा 14ला टच करेल. म्हणजे 1 डिग्री इक्विव्हलंट टू 20 डेज मी पकडले अप्रॉक्सिमेट. तर एक 2 17 16 15 14 60 डेजच्या नंतर सूर्य राहू कनेक्ट होणार याच्या पत्रिकेत. आणि तुम्ही जे मंगळाचं सांगितलं ना सर, त्याच्यासाठी टाइम लागेल. 9 महिने ते जातील. सांगितलं ना, ते तर मगाशी सांगितलं की ज्यावेळेला कुंभेला स्पर्श होईल त्याच्यानंतर किती दिवस लागतील. कारण हाऊ लॉंग एखादा प्लॅनेट किती लांबली होती आहे. मग 13 डिग्री चालायसाठी 260 डिग्री 270 9 महिने. मग 9 महिन्यानंतर जाणार ना तिथे. हा 9 महिन्यानंतरच होणार. मला अलर्ट करायला पाहिजे. आपला विषय काय आहे की जातकाला तुम्ही कशा रीतीने अलर्ट करू शकता, त्याचं गणित तुमच्यापाशी असेल तरच तुम्ही सांगू शकता की ह्या काळामध्ये एखादी घटना चुकीची होण्याची शक्यता आहे. तर बस आज आहे ना, आज जे तुम्ही जे सांगितलं ना की चंद्र ऍक्टिव्ह करतो, हा म्हणजे मी प्रिडिक्शन करायची, मला रिझल्ट यायचे, पण चंद्रचं ऍक्टिव्हेशनने आपण डेट काढू शकतो. दिस इज न्यू फॉर मी. हे नवीन आहे. थँक्यू सर. थँक्यू. स्पेशली चंद्र राहू केतूसाठी. मी काय म्हंटल बेटा, सगळ्या गोष्टीला पहिली गोष्ट एक लक्षात घेणे की चंद्र हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा पहिला प्लॅनेट आहे. हो कळलं? त्याच्यामुळे आपल्याकडे सगळ्या ज्या गोष्टी येतात सगळ्या ग्रहांवरून त्या चंद्रामार्फत आपल्या भूतलावरती भूगोलामध्ये डिलिव्हर होतात. समजलं? चंद्रा जर नसेल तर चंद्रापासून आपल्याला तिथे ज्या प्राप्त होणार नाहीत. पाऊस पण पडतो तो चंद्रावरती पडतो. जेव्हा ग्रहण लागतं ते चंद्रावरती लागतं. अमावास्या असते ती चंद्रावरती होते. त्याच्यानंतर आणखी इत्यादी घडामोडी ज्या होतात, मानसिक दुःख होतं ते सुद्धा चंद्रावरती. मनासारखं काम होत नाही हे सुद्धा चंद्राच्या स्थितीवरती अवलंबून आहे. मग जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये राहू केतू युक्त जर चंद्र असेल तर त्यावेळेला त्याला चंद्र सपोर्टिंग प्लॅनेट नसतो. त्याला तो प्लॅनेट असतो की जो त्याच्या सोबत आहे त्याचं वर्चस्व जास्ती असतं. हो बरोबर. चंद्र तिथे डॉमिनेट होतो. चंद्राकडे डॉमिनेट होण्याची पॉवर नाही. चंद्र स्वतः माघार घेणारा प्लॅनेट आहे. सर आम्हाला काय शिकवलंय माहिती? हे जे सूर्यसिद्धांत नाही, आपण सायन्स पकडूया. 1 डिग्री इक्वलंट टू 1 इयर. तुम्ही आस्पेक्ट पकडा. चंद्र जिथे दृष्टियोगामध्ये येतो त्या दिवशी इव्हेंट होती. राहू केतू पकडलेले नाहीत. 1 डिग्री इक्विव्हलंट टू 1 इयर हा एक कॉन्सेप्ट आहे. सूर्य गती 0.59 हे पकडून पण कॅल्क्युलेट करून तुम्ही गती इव्हेंट काढा. मग सूर्यापासून ग्रह एवढेच. आता तुम्ही आपण जे गणित केलं ना अप्रॉक्सिमेट 9 महिने, हे सर सर्व गणित करून तुम्ही इव्हेंट काढा. पण त्यांनी राहू केतूसाठी चंद्राचं ऍक्टिव्हेशन नाही सांगितलेलं. त्यांनी इतर सर्व ग्रहांसाठी सांगितलेलं. तो त्यांचा विचार आहे. प्रत्येक वेळेला आकाशातील सर्व ग्रह हे जातकाच्या जीवनावरती कार्यरत असतात. त्याचा इफेक्ट आपल्याला मिळतो, गुड ऑर बॅड. सर बोलण्याचा अर्थ फक्त एवढाच आहे, अर्ध शिक्षण आहे, अर्ध शिकवलं आहे. तुम्ही पूर्ण करताय. ठीक आहे, थँक्यू. म्हणून थँक्यू. ठीक आहे, ओके बेटा. बरं, एनीबडी एल्स आहे कोणाकडे काही समस्या? पहिला विषय समजून घेतला सगळ्यांनी, व्यवस्थित आलं तुम्हाला? बरं, त्याच्यानंतर पहिला मला एक सांगणे
जे कोणीही मास्टर असतील तर त्यामध्ये लग्न भाव आणि दशम भाव मध्ये एवढी तफावत का आली, आपण ही पहिली पत्रिका पाहतोय हे पण लक्षात ठेवणे, त्याच्यावरती विचार करणे, अभ्यास करणे की एवढा फरक कसा अजून आला. जर यदा कदाचित दुसऱ्याकडे कोणाकडे जर लॅपटॉप असेल किंवा सॉफ्टवेअर असेल तर त्याच्यावरती सुद्धा ही तारीख टाकून तुम्ही दशम भावाचा विचार करा. तर एवढा फरक जाणवतोय का तुम्हाला आणि तो का आला, त्याचं लेखी उत्तर काय? मिसेस सावंत, सॉरी मिस सावंत, बोल. सर मी जरा चेक करते ते एवढा तफावत आहे सर. तुम्ही जे गणित केलेलं आहे ना तेवढी तफावत येते. आणि सर 25 डिग्री क्रॉस झाला ना लग्न नंतर ही तफावत येते. नाही असं नाही, असं नाही. गणित राशी पण आहे ना 25 डिग्री अरे मॅक्झिमम मध्ये बाळा, येतं सर. हा अरे बाळा, मी माझं तुला कॉन्सेप्ट चुकीचं असेल. प्रत्येक लग्न चेक कर 26 अंशावरती. दशम स्थान तुला फरक येईल का? नॉट एव्हरी झोडियाक. तर आवाज बंद करणे कोणाचा? एकाच राशीवरती असं येत नाही. माझा आजच्या पत्रिकेबद्दलचाच प्रश्न आहे. ही पत्रिका आज तुम्हाला लावलेली आहे. ह्याच्यापूर्वी आपण अनेक पत्रिका लावल्या, अनेक वेळेला भाव वाचले, भाव मध्याचा विचार केला, पण प्रथम स्थान आणि दशम स्थानामध्ये एवढा भावामधला जो काही गॅप आहे तो आढळला का तुम्हाला? याच्यावरती आपलं नाही सर चर्चा आहे. आढळलेला. नाही बस आढळलेला सर. मग तेच म्हणायचं आहे मला मॅडम, मला तेच म्हणायचं आहे की आज काहीतरी शिकण्यासारखं आहे की नाही. होय सर निश्चितच आहे. हा, मग ह्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत ह्या शिकणं आवश्यक आहे की नाही. मग आपण फक्त पत्रिका वरचेवर पाहतो, पण इव्हेंट्स होण्यासाठी जे काही आवश्यकता असते तर ती दशम भावाचा इव्हेंट होणार असेल तर त्याला दशमाधिपती हा सूर्य आहे वृश्चिक लग्नाला, आणि तो जर समजा आता राहूच्या युतीमध्ये असेल तर इव्हेंट्स होईल का? नाही का? बघा, आता दशमाधिपती सूर्य आहे ना वृश्चिक लग्नाला, होय सर. आणि तो राहूच्या युतीमध्ये जेव्हा जाईल त्यावेळेला एखादी घटना चांगली होईल का? नाही होणार. नाही होणार सर. येस, इट इज रिलेटेड विथ दॅट प्लॅनेट, विथ दॅट हाऊस. म्हणून सूर्य सिद्धांतामध्ये ज्या राशीची निर्मिती झालेली आहे तर ती चंद्र आणि सूर्यापासून झालेली आहे. हे कुठल्या पुस्तकात त्यांनी दाखवलेलं आहे मला सांगणे. नाही सर कुठेच नाही. हे कुठे वाचनात मग पण आलेलं नाही आणि कुठेच नाही. हे तुम्हीच शिकवलं सर आम्हाला. आणि हे एवढं. आणि आता तुम्ही आता जेव्हापासून हे सूर्य सिद्धांत चालू केले ना, मी सर प्रत्येक पत्रिकेचं जेव्हा येते समोर तेव्हा मी पहिल्यांदा भावामध्ये बघते आणि मगच पुढे जे काही सांगायचं असं ते सांगते सर त्या स्थानानुसार सर. त्याचा खूप चांगले इफेक्ट आहेत आणि त्याचे रिझल्ट पण मिळालेले आहेत सर त्याप्रमाणे. बरोबर, म्हणजे आपण BA करतो, MA करतो ज्योतिषमध्ये, पण हा मुद्दा जो सूर्य सिद्धांताचा आहे की राशींचा जन्म कशा रीतीने झाला मी तुम्हाला ड्रॉइंग सहित दाखवलेलं आहे. होय असं सर. वरच्यावर हवेत नाही सांगितलं, होय हे सर. डिझाईन आहे. हा, तर ते सगळ्या गोष्टी माहिती असणं अत्यंत गरजेच्या आहेत ना, असं आहे. बरं, एनिवे, पण पहिल्यांदा विचार करणे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की 26 डिग्री आणि 4 डिग्री ह्याच्यामधला जो 22 अंशाचा तफावत येतो, प्रथम भाव आणि दशम भाव, आपल्याकडे नियम आहे प्रथम भाव सिद्ध केल्यानंतर दशम भावाला सिद्ध करावं लागतं, आहे की नाही? होय सर. होय सर. केंद्रातले भावाचे सारखेच येतात सर. तो नियम आहे सर. हो, मग इथे फरक जाणवतो ना. जाणवतोय सर. होय सर. मग तो त्याला शोधलं पाहिजे. पत्रिकामध्ये हा ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट आहे. आज नवीन आहे काहीतरी. ठीक आहे, चला, ज्या कोणाला कळलेलं असेल त्यांनी अवश्य विचारावं आणि शिकून घ्यावं. आणखी बरंच आता सर आपल्याला. हा, बोला. सर असं आहे का की लग्न हा वृश्चिक हा 26 अंशावर सुरू होतो आणि प्लस प्लस 15 डिग्री आपल्या त्याच्यात प्लस करायचा आहे आणि तिथून हा 41 अंशावरून धनुतून चालू होतो. यामुळे होतं का ते दशमात नाही, फरक? आता बघा, 26 मध्ये आणखी 15 तुम्ही ऍड केले तर मॅडम 10 डिग्रीचं लग्न होईल की नाही दुसरा भाव, किंवा 9 डिग्रीचं. हा 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 तो नमस्कार, 9 29 डिग्री होईल. डिग्री तो मग तो 9 29 डिग्री, डिग्रीचा दिलाय ना धनु. मग 29 झाला ना. मग तो कशामुळे झाला? 3 अंश वाढला ना मॅडम.
हो हेच तर टेक्निक आहे ना, हेच तर खरं टेक्निक आहे. मग तृतीय भाव बघा, चतुर्थ भाव बघा, पंचम भाव कमी कमी होत गेला ना मॅडम त्याच्यातून. पंचम भाव हो 1 अंशाचा आलाय, हो हो 1 अंश समथिंग कला. दॅट इज टेक्निकल. मला असं म्हणायचं आहे की कुठलीही परिस्थितीमध्ये तुम्हाला अशा रीतीचं गणित ऑब्झर्व केलं पाहिजे. गणित बनवायला मी सांगत नाही, पत्रिका पाहते वेळी हे तुमच्या समोर गणित तयार येतं. आता गणित बनवण्याची हे गेलेली वेळ, गणित शिकण्याचं आता हे नाहीये. हम्म. कळलं का? फलित हो इम्पॉर्टंट आहे. हो सर. ओके, नेक्स्ट. आता इथे कळलं तुम्हाला. आता जसं की भ्रमंती जी आहे तर ती राहू जो क्लॉकवाईज आहे, त्या क्लॉकवाईज मध्ये जेव्हा कुंभेला एंटर करेल तर त्याला तिथे भाव मध्य पकडायचा. तो जो चतुर्थ भाव आहे तो शेवटला राहू जेव्हा मकरेत जाईल त्यावेळेला तो इफेक्टेड असेल, तो भाव. पण त्याच्या अगोदर असणारा ग्रह हा पहिला इफेक्टेड होईल आणि तो ग्रह लग्नेश असेल. लग्नेश म्हणून आहे. इफेक्ट गोज टू हुम? द प्लॅनेट, दॅट हाऊस. इट इज कॉल्ड द फर्स्ट हाऊस अँड 6th हाऊस. म्हणजे जेव्हा एखाद्या घडामोडी होतात त्यावेळेला तो प्लॅनेट बिलॉंग टू विच हाऊस. तो अथॉरिटी त्याची कोणाकडे आहे? तर पहिल्या स्थानाकडे आहे आणि 6th स्थानाकडे आहे. कळलं का? आणि पहिलं स्थान जे आहे ते कोणाकडून आलेलं आहे? तर सूर्याकडून आलेलं आहे. आणि 6th स्थान जे आहे ते चंद्राकडून आलेलं आहे. गॉट इट? काही मंडळी नवीन आहेत, त्यांना हा विषय फार आम्ही पुढे गेलेलो आहोत, त्याच्यामुळे तिथे थोडासा प्रॉब्लेम येतो. पण शिका. सर इतर ऱ्हस्वदेही दीर्घदेही राशींचा पण आपण विचार केला पाहिजे ना सर? हा, आता राशींचं कसं आहे मॅडम, राशींचा ऱ्हस्व आणि दीर्घाचा विचार आपण जर केला तर पहिली गोष्ट एंटायर झोडियाक मध्ये त्यांनी जो ठराव केलेला आहे ना पराशर यांनी, तर त्या ठरावामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत तर ते कॅरेक्टर्स, जसं मी तुम्हाला सांगतो, आता एका बाईला अटक केली, मी परवा पण सांगितलेलं आहे. तर त्या ह्याच्यामध्ये रवी मंगळ हे वृश्चिक राशीमध्ये एकत्र आहेत. अँड शी इज बोल्ड. आणि तो गुन्हा 2010 साली झालेला आहे, त्याचा FIR. आणि त्यावेळेला सरकार वेगळं होतं. पण काही घडामोडी 2024ला उपस्थित झाल्या. आता 2024ला राहूची स्थिती काय आहे? मीन राशीत आहे की नाही? होय होय. बस, दॅट्स द इफेक्ट. दॅट्स कॉल्ड द रिझल्ट. अच्छा. गॉट इट? कारण का मूळच्या पत्रिकेमध्ये मॅडम असं आहे की मूळच्या पत्रिकेमध्ये रवी मंगळाची युती ही लग्नस्थानामध्ये आहे, वृश्चिक राशीमध्ये आहे. आणि मी तुम्हाला सांगतो नेहमी की वृश्चिक राशीतला रवी असेल तर जातकाच्या जीवनामध्ये वैवाहिक सौख्य 0. होय, मग पण ते तशाच स्त्रीच्या बाबतीतच, आणि तुम्ही आता सांगताय ते प्रकारे स्त्रीच आहे. हो येस, जातक हो स्त्री आहे. आणि होय. आता कायमस्वरूपी 1961 सालचा जन्म आहे. कायमस्वरूपी आता अंडर कस्टडी. शनी केतूची युती ही पण मकर राशीमध्ये आहे, तृतीय भावामध्ये. आणि त्याची 10वी दृष्टी जी आहे ती 12व्या स्थानात आहे. 12व्या स्थानावरती येते. हो येस. मग हे कॅल्क्युलेशन करायचं असतं नेहमी एखाद्या घडामोडी होत असताना, एखादी घडामोड होत असताना. ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेणं अत्यंत आवश्यक आहे. एखादी घटना, एखादी पत्रिका, मग त्याला रिलीफ कसं मिळेल, काय मिळेल, या सगळ्या गोष्टींचा विचार. मग 2010 साली घटना घडायला एक साधारण माणसाने तक्रार केली होती. साधारण सामान्य मनुष्य होता तक्रार करणारा, आणि तो सुद्धा काश्मीरी पंडित होता. कळलं? मग या अशा घटना काही होतात, त्याला कारण काय असतात? घटना कधी घडली? 2010. 14 वर्षांनी ती केस जागृत झाली. आलं लक्षात? आणि होय सर. ते जे संभाषण आहे देशाच्या विरुद्ध ते दिल्लीमध्ये झालं होतं, म्हणून त्याचा जे काही FIR झाला तो दिल्ली राज्यामध्ये झाला. असा ह्या सगळ्या गोष्टी होतात ना, त्यावेळेला तुम्हाला गतजन्मीच्या पत्रिकेला बघून बघायचं. सर असं आहे. हा बोला. सर, हा बोला ना. आता तुम्ही म्हणालात 2010 मध्ये, आवाज येत नाही? हा येतो, बोला ना. 2010 मध्ये 2010 मध्ये घडलेल्या गोष्टीचं पुन्हा उत्खनन 2024 मध्ये झालं.
पण मग मध्ये हा जो 14 वर्षाचा कालखंड गेला. आता एरवी आपण असं म्हणतो की 9 वर्षांनी राहू केतूचं स्थानबदल होतो, किंवा त्याच घरात 18 वर्षांनी राहू केतू येतो, किंवा 12 वर्षांनी गुरु येतो, 30 वर्षांनी शनी येतो. तसं 14 वर्षाचं असं काय गणित आहे की त्याचं 14 वर्षांनी त्याच गोष्टीला सामोरं जावं बरोबर आहे. लागतं? मग त्यावेळेला त्यांची स्थिती जी आहे ती पॉलिटिकली स्ट्रॉंग होती, आणि त्या दरम्यान त्याच्यावरती वॉच होता सरकारचा, गुप्तहेरांचा, ही ऍक्टिव्हिटीज काय आहेत, कशा चाललेल्या आहेत. कसं असतं मॅडम की एक कायदा, असं कायदा नाहीये, एक नियम आहे फॉलो, की एखादी व्यक्ती जर गुन्हा करत असेल तर तिला वारंवार करण्यात यावं, मग ती व्यवस्थित पकडली जाते. तर तशाचा तो ट्रॅप आहे. आणि असं तुमचं म्हणणं आहे की बाबा ह्या बाबतीमध्ये त्यावेळेला का नाही घटना घडल्या, तर त्यावेळेला FIR झाला, ही सुद्धा एक घटनाच आहे. त्यानंतर 2-3 वेळेला परत इन्व्हिटेशन, म्हणजे ते समन्स काढलं होतं, त्या सुद्धा घटना आहेत. पण त्याला कोणीतरी रिलीफ दिलं असेल. त्यावेळेला ग्रहांची स्थिती बचानेवाले, मतलब ज्याला आपण म्हणतो ना की अडचणीत आणण्यापेक्षा वाचवणारा मनुष्य मोठा असतो. मग तशा वेळेला त्या गोष्टीमध्ये बचाव झाला. तर आता बचाव व्हायला तिथे सोय नाही. मारने वाले से बचाने वाला बढ़िया होता है, तर तसंच हे झालं. बरं, एनिवे, आता तिथे वृश्चिकेला राहू आहे, त्याच्यामुळे तिथे त्या घटना त्यांच्याकडे उपस्थित झालेल्या आहेत. म्हणजे वृश्चिकेला राहू असल्यामुळे वृश्चिकेच्या राहूने दणका दिला परत. नाही, वृश्चिक मूळ पत्रिकेमध्ये मॅडम 1961 साली जो राहू आहे तो राहू कर्क राशीचा आहे, भाग्यस्थानामध्ये, मूळच्या पत्रिकेत. पण वृश्चिक लग्न आहे, लग्नामध्ये रवी मंगळ आहे, त्याने ही कृती घडवली, त्याच्यामुळे तिथे शी इज बोल्ड, कळलं. आणि सतत देशाबद्दल अप्रचार करत 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 आता ही पर्यंत स्थिती आलेली आहे. तर अशा गोष्टी जेव्हा घडतात तर त्याला आपल्याला कारण शोधायची असतात, असं माझं म्हणणं आहे. पत्रिका व्यवस्थित बघा, काय माहितीये का, नुसती वाऱ्यावरची वरात म्हणून पत्रिका आपल्याला बघायची नाही, आपल्याला डिटेल्स मध्ये जायचंय. मगाशी जसं गीता सावंतने सांगितलं त्याप्रमाणे, लक्षात. कारण ते आर्ग्युमेंट नाही आहे, तो विषय ज्ञानाचा आहे, आणि त्याच्याशिवाय तुम्हाला शिकता येणार नाही. हे शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला पटलं की नाही, आवडलं की नाही, सांगा मला. हो हो, निश्चित. हा विचार करण्यासारखाच मुद्दा आहे की काही ठिकाणी लग्न 26-29 आहे आणि काही ठिकाणी 1 वर आले भावमध्य. हा एवढा डिफरन्स का आला? का आला हा महत्वाचा आहे. येस इट इज. ठाकरे मॅडम, ठाकरे मॅडम, अरे आवाज बंद करा जरा, ऑल म्यूट करा. कोमल मॅडम, ऑल म्यूट करा. हा बेटा बोल, काय आलं? हॅलो. हा बोल. सर, आता तुम्ही म्हटलेलं ना, मंगळ वरून जेव्हा कुंभ राशीमध्ये राहू जाणार. हॅलो सर, ती मी तारीख काढली आहे, मार्च 2026 येते, 30 मार्च अप्रॉक्सिमेट. हा, आणि तिथे ना सर, तुम्ही आता जे म्हणत होता की चंद्राला जर आस्पेक्ट बरोबर ना तर प्रॉब्लेम येणार, राईट. तिथे ना सर सूर्य आहे 15 डिग्री 14 डिग्री मीन राशी, सिंहेचा चंद्रमा आहे. एक मिनिट बेटा, एक मिनिट सर, सगळे रॉंग आस्पेक्ट होतात तिथे. वन मिनिट, एक मिनिट बेटा. जिथे सूर्य आहे तिथे बुध शुक्र चंद्र हा त्या महिन्यामध्ये येणारच. बरोबर, येणार. पण तुम्ही जे म्हंटल ना सर की चंद्राचा आपल्याला आस्पेक्ट बघावा लागेल इव्हेंटसाठी, राईट. त्या दिवशी चंद्रमा सिंह राशीचा आहे आणि आस्पेक्ट सर चांगले नाहीयेत. आता चंद्रकेतूची युती ऑगस्ट महिन्याच्या पौर्णिमेची आहे. बरोबर, कळलं का? हाच भाग येतो. हे खगोल आणि भूगोल एकत्र करून आपण हा विषय शिकत आहोत, हे लक्षात ठेवणे. थोडस शिकायला जड जाईल, पण ते योग्य असेल एवढं मी हे करू शकतो तुम्हाला. कारण तुम्हाला हुशार बनायचं आहे, महागड्या क्लासला फसायचं नाही. ही सुद्धा एक रिक्वेस्ट आहे, विसरलो सांगायला मी. आता काढलंच तू तर तुला शाबासकी त्याच्यामध्ये. गुड. बर, आणखी कोणाला काही प्रश्न
आता ही पत्रिका वाचते तुम्हाला अंदाज कळला का की गोचरमध्ये होणाऱ्या, फ्युचरमध्ये होणाऱ्या घटना, ट्रान्झिटमध्ये होणाऱ्या घटना ह्या आपण कशा शोधायच्या, हे वाक्य आहे. बेटा हात खाली कर. सर माझा प्रश्न अर्धा राहिला. तेव्हा आहे ना सर, गोचरचा गुरु 2026 मार्च महिन्यामध्ये 30 तारखेच्या जवळपास राहू क्रॉसिंग ओव्हर नेटल मंगल आणि गोचरचा गुरु नेटल चंद्रावरून जातोय. अप्रॉक्सिमेट डिग्री कली आहे सर. तर गोचरचा चंद्र सिंह राशीचा आहे, तो एफ्लिक्टेड आहे पापग्रहानी. मला असं म्हणायचंय सर, तुम्ही जे म्हटलं की नेगेटिव्ह इव्हेंट होणार, तर ट्रान्झिट ज्युपिटर पासिंग ओव्हर चंद्रमा, नेटल चंद्रमा भाग्येशावरून जाणारा, तर तो थोडा सपोर्ट नाही करणार का? बिलकुल नाही. जिथे चंद्राला एक्झिट नाही तिथे चंद्राला क्षमा नाही. तो घटना ही घडणारच, कारण तो केतू युक्त, साऊथ नोड युक्त असणार. कळलं? अच्छा, ओके, ठीक आहे, ओके, थँक्यू सर. थँक्यू. बर, आणखी आता चंद्राची घटना ही कळली का तुम्हाला सगळ्यांना? थोडस गणित लागेल, त्याच्यात ती फलित आहे. गणिताशिवाय फलित होणार नाही. आणि गणित जे आहे ते ट्रान्झिटचं महत्वाचं आहे. एखादी घटना घडण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी असा विचार करणं गरजेचं आहे. आणि ते सोपं आहे, कठीण नाहीये. तुम्हाला असं वाटतं की कठीण आहे, पण कठीण नाहीये, सोपं आहे. तुमच्याकडे फक्त कॉम्प्युटर असेल, 2 मोबाईल असतील तर तुम्ही त्याच्यावरती ओव्हरलॅपिंग करून ते ठरवू शकता. थोडा अवधी लागेल, शोधावं लागेल, डिग्री वाईज जावं लागेल तुम्हाला. आणि ती डिग्री काढते वेळी तुम्हाला पर्टिक्युलर तारीख काढता येते, लग्नाची तारीख काढता येते. लग्न म्हणजे फर्स्ट हाऊस, ते लग्न नाही, फर्स्ट हाऊस असं आहे. का गप्प सगळेजण? आता दुसरा भाग असा आहे की ह्याच्या पूर्वी सुद्धा मूळचा राहू तिथून घटना घडल्या असतील, त्यावेळेला वय काय असेल हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मग आता तुम्ही जर तसं बघितलं तर हा जो मनुष्य आहे हा किती वर्षाचा असेल? 18 वर्षाचा राऊंड आहे राहूचं. म्हणजे 18 वर्षी जेव्हा तो मॅच्युअर होईल, म्हणजे समजदार होईल, त्यावेळेला पहिला ग्रह हा कोणता भेटायला येतो किंवा त्याच्या समोरून कुठला ग्रह जातो, थोडक्यामध्ये असं आहे. आता ज्या वेळेला 18 वर्ष होईल त्याच्यानंतर लाभस्थानामध्ये त्याची दृष्टी ही कुठे जाईल, तर त्या दृष्टीचा सुद्धा इफेक्ट आणि भावाच्या अंशाचा इफेक्ट हा तुम्हाला कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. आणि तो कॅल्क्युलेट करते वेळी तुम्हाला पर्टिक्युलर ते भाव साधन करून भाव मध्य हा किती अंशाचा आहे त्याच वेळेला इव्हेंट होईल. त्यावेळेला वय काय असेल? साधारणतः 19 वय, 20 वय असं असू शकतं. म्हणजे अशी भ्रमंती केल्यानंतर या पत्रिकेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळे ग्रह जे आहेत हे उत्तर वायव्य दिशेला आहेत का हे पण पहा. दक्षिणेला ग्रह आहे का कुठला? पश्चिमेला गुरु आहे, नाही का? दक्षिणेला नाहीये, एक्झॅक्ट दक्षिणेला नाहीये, खाली शनी आहे. हा, मग शनी जेव्हा आहे ना मॅडम, तर शनीवरून पण जेव्हा राहू जाईल त्यावेळेला सुद्धा ते भाग्यामध्ये कलाटणी येईल. हा जो भाग आहे तर तेव्हा आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जेव्हा राहूचं भ्रमण असेल तर पर्टिक्युलर शनी किती अंशाचा आहे याचा विचार करून तो त्यावेळेला तिथे कलाटणी देईल. आता जसं आपण लाल किताबमध्ये शिकलो की त्यावेळेला बळीचा बकरा कोण जातो, तर शनी हा राहूला बळीचा बकरा बनवतो. शुक्र चंद्राची युती असेल तर त्या ठिकाणी शुक्र हा बळीचा बकरा चंद्राला करतो. मग हे सगळं टेक्निक आहे त्यावेळेचं, समजलं? मग तशाच याच्यामध्ये तुम्हाला बघितलं पाहिजे जेव्हा गोचर असं कार्यरत असतं त्यावेळेला तुम्हाला शनी हा राहूकडे सगळे जे दोष असतात ते सुपूर्द करतो. राहू कॅपेबल प्लॅनेट आहे. हो सर. आणि मूळ बोलू का? बोला बोला. मूळ पत्रिकेनुसार म्हणजे असा पहिला राहू भेटायला शनीलाच जाणार. हो, येस, बरोबर. म्हणजे तो तिथे आणि भाग्यस्थानातून तो जाणार आहे, मग काही ना काही घटना त्या घडणारच आहेत त्यावेळेस. हो, येस. आता कसं आहे मॅडम सांगतो मला, मूळचा राहू हा जेव्हा वयाच्या 18 वर्षी त्या ठिकाणी, राहू हा 12व्या स्थानात आहे का?
हो हो 12व्या म्हणजे स्थानात. जेव्हा मनुष्य मॅच्युअर्ड होईल त्यावेळेला त्याचं वय हे 18 वर्ष असणार एवढं नक्की. हो पहिलं तिथून भ्रमण दशम 18 वर्ष. 18 वर्षाचा तिथून दशम स्थानाला जेव्हा स्पर्श होईल त्यावेळेला जातक हा काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. तिथे तुम्ही जर बघितलं तर दशम भाव हा जो आहे हा 4 अंशाचा आहे की नाही. हो सर 4 अंश 20 कला. हो हा मग बरोबर. 4 अंश 20 कलेचा भाव आहे तो कुठून आहे तर तो खालून वर आहे, वरून खाली नाही आहे. हो म्हणजे राहू 25 अंशाचा जेव्हा येईल तेव्हा त्या ठिकाणी त्या स्थानाला तिथे स्पर्श करेल हो 4 अंश. बरोबर. बरोबर आहे. हो हो आणि त्या दरम्यान जर आपण बघितलं तर जेव्हा ऐकायचं एकदम छानपैकी मी तुम्हाला विषय सांगतो. जेव्हा सिंह राशीला ऑगस्ट महिन्यामध्ये रवी राहूची युती 100% होणार हो ऑगस्ट प्रत्येक मध्ये वेळेला होणार. होणार. मग तो होणार. तुम्हाला टाइम इव्हेंट काढून देताना ऑगस्ट महिन्यात हा लक्षात ठेवावा लागेल आणि त्याच दरम्यान जर आपण बघितलं तर ऑगस्ट महिन्याची जी अमावस्या आहे तर ती मघा नक्षत्रामध्ये होते. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला 3 ग्रह अतिरिक्त मिळतील. कधी मिळतील? जेव्हा रवी, चंद्र, बुध, शुक्र, राहू हे सगळे त्यावेळेला एकत्रित असतील. आता तो काळ काढण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला 18 आणि 3 21 आणि 3 24 वय वर्ष 24 77 अधिक 24 करा. बघा किती होतं. 77 81 आणि 20 म्हणजे 2000 किती होतील? 2001. 2001. मग 2001 ची पोझिशन बघा ऑगस्ट महिन्यामधली आहे ना तुमच्याकडे मोबाईल एक्स्ट्रा. 2004च्या 15 ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याची 2001च्या सप्टेंबर. माझ्याकडे एक्स्ट्रा नाहीये मोबाईल त्यामुळे मी नाही बघू शकत तिथे. दुसरं कोणाकडे आहे का? सर तुम्ही पुढे राहूची मास्टर. पोझिशन विचारताय सिंह मध्ये. हा आणि नाही रवी राहू 2001 ला नाही होणार. मी बघते 2000 ला होईल पण ऑगस्ट महिना 2000 मध्ये पण असेल. तर माझ्याकडे मोबाईल नाही म्हणून नाही तर मी चेक केलं असतं. नाही शिकण्यासारखं आहे, फार महत्वाचं आहे. राहू 1 अंशाचा आहे ना. राहू 1 कशामध्ये? अंशाचा आहे ना. हा मग त्या ठिकाणी परत तुम्हाला तुळा राशीमध्ये तो पूर्ण द्विवर्षी घेणार. 18 आणि 3 21 18 आणि 3 21 आणि 3 24 मग वय वर्ष 24चा अंदाज आपण एक पकडला मॅडम तर त्याला 77 अधिक 24 तर 2001 सांगितलं तर 2000 होईल समजा. सर 1998 मध्ये सिंह राशीमध्ये ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये 7 डिग्री 6 डिग्रीचा राहू आहे. म्हणजे 99 ला आहे बरोबर आहे. मग 98. तिथे 98 ला मग सूर्य, राहू, चंद्र ही अमावस्या मघा नक्षत्रात आहे का किंवा पूर्व फाल्गुनी? त्याच्यासोबत बुध शुक्र असतात. बुध किंवा शुक्र म्हणजे दशम स्थानाला त्या दरम्यान होणाऱ्या घटना. राहू आहे तिथे एवढं नक्की की नाही मघामध्ये राशीमध्ये? मघामध्ये आहे ना तिथे राहू. राहू राहू नाही राहू सर मिथुनेत आहे. सर मघामध्ये अमावस्या होते 22 तारखेला 22-23. बेटा इथे विचार चाललेला आहे. बेटा इथे विचार चाललाय सिंह राशीमध्ये राहू कधी येतो? सिंह राशीमध्येच राहू आहे ना 1998. मग ते म्हणतात मिथुनेला आहे. नाही सर ते 2001 ला आहे मिथुनेला. 2001 मध्ये मिथुनेला आहे. 1998 मध्ये सिंह राशीमध्ये 7 डिग्री 6 डिग्रीचा राहू आहे. तेव्हा सिंह राशीमध्ये सूर्य सुद्धा आहे. मघा नक्षत्रात अमावस्या होते 22 आणि 23 तारीख. तुम्ही 23 तारीख पकडा. आणि तेव्हा शुक्र आणि सूर्य चंद्र बुध सूर्य चंद्र मंगल बुध आणि शुक्र हे कर्क राशीला आहेत. तिथे त्या ठिकाणी सूर्य हा मिळतोय की नाही, राहूला भेटतोय की नाही, चंद्र भेटतोय की नाही? बिलकुल डेफिनेटली हो सर आहे अमावस्या त्यावेळेला.
22 मग तारखेला अमावस्या त्यावेळेला आहे सर. बघा असं आहे, अमावस्येचं गणित सांगतो. 6 तारखेनंतर 22 तारखेपर्यंत अमावस्या होते. कुठलीही अमावस्या तुम्ही पहा, 6 तारखेनंतर 22 तारखेपर्यंत अमावस्या होतात 15 दिवसाच्या होय सर. ह्याच्यामध्ये. होय सर. हे नियम आहेत अमावस्येचे. ऍक्च्युली म्हणजे त्यावेळी राहू तिथे इफेक्ट करणार Yes. दशम स्थानाला, हेच बघा असं आहे सांगायचं. मॅडम, हा एकदम छोट्या याच्यामध्ये सांगतो तुम्हाला की राहू सिंह राशीला आल्यानंतर एकदा तरी रवी चंद्राची युती एका वर्षामध्ये होईल की नाही? होणारच, निश्चितच निश्चितच होणार हो. सर. निश्चित आणि होणार. ती- ती कधी होईल? तर ती होते ऑगस्ट. वेळी तिथे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिनाच असेल. होय हो. होय सर. हो, होय सर. बरोबर आहे की नाही? कारण आणि ते सिंह पण रास आहे. ऑगस्ट 30 तारखेनंतर ही घटना तिथे घडेल. हो सर, बरोबर आहे. मग त्यावेळेला रवी चंद्र हे सगळे एकत्र तिथे प्रवास करतात. त्या असणार. दरम्यान 22ला अमावस्या झाली तर चंद्र हा यदा कदाचित कन्या राशीमध्ये जाईल, पण रवी तिथेच असणार. हो मग सर. तो रवी हो, हो. दशम स्थाना संदर्भातील काही त्रास उपस्थित करेल. कोण करेल? तर राहू करेल. त्या राहू रवीला करेल. तिथे मान्यता नाही. म्हणून पारंपरिक मध्ये सूर्य सिद्धांतामध्ये पराशरीमध्ये ग्रहण दोष किंवा पितृदोष असे जे काही सुचवलेले आहेत त्याला कारण अशा तऱ्हेचीच आहेत की जेणेकरून जातकाच्या जीवनामध्ये जी आंदोलनं होतात त्या इफेक्ट गोज टू होम द पर्सन. अंडरस्टूड? हो सर. हो. मनुष्य दुःखी का होतो? कारण का ही ग्रहस्थिती आपल्याला माहिती पाहिजे. तो अतिशय सोपा विषय आहे की ज्या वेळेला राहू ज्या ज्या राशीमध्ये प्रवास करेल तेव्हा एकदा तरी सूर्य येऊन त्याला त्याला भेटणार हे भेटणारच निश्चित. आहे. Yes. निश्चित. मग तसा सर तो आता केतूला पुढच्या पण राहू भेटणार. केतूच्या बदलानंतर सर सिंहेमध्ये केतू येतोय. हो. मग त्यावेळेला ही असेच इफेक्ट मिळणार सर? येस येस. त्या पर्टिक्युलर एका अंशामध्ये विदिन दॅट 17 डेज और बरोबर. 16 डेज काही ना नाही काहीतरी आता घडामोडी आपण होते. राहूचा विषय घेतोय, आता केतू Yes. येतोय, तर त्याचे इफेक्टही तेवढेच तीव्र असतील की कसे होय असतील सर? होय होय होय. इफेक्ट अच्छा. होतातच, पण आपलं जर मुख्य नशीब चांगलं असेल हा. तर यदा कदाचित त्याच्यावरती आलेली संकटे निघून जातात. निघून जाते. पण ओके. तुम्हाला त्या थोड्या अवधीसाठी तिथे इफेक्ट होतात. तो इफेक्ट कसा होतो मॅडम? आजपर्यंत तुम्ही जर घटना बघितल्या तर सगळ्यात पहिला दुःख हे मनाला होतं, होय सर. शरीराला नाही. तर नाही. मनाला दुःख होतं ह्याचा अर्थ चंद्राला दुःख होतं. बरोबर. होय. चंद्राला दुःख झालं म्हणजे आपली अवस्था बिघडते, बिघडते निश्चित. कम्फर्टेबल नसतो. होय होय. हा त्याच्या मागचा बरोबर. मुद्दा समजवण्याचा होता. बरोबर. आणि हे लक्षात येणं अत्यंत, आता तुम्ही तर अजून लहान आहात सगळेजण, तुमचं आयुष्य आहे पुढचं, पुढची नीतिमत्ता तुमची आहे. आमचं जीवन आता कमी होत चाललेलं आहे. तुम्हालाच उद्या सगळं हे करायचंय. तुम्हाला हे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. उद्या तुम्ही शिक्षिका होऊ शकता, उद्या चांगले कन्सल्टंट होऊ शकता. तर हे शिकवण्याचं जे काही विचार आहे त्याला कारण काय की तुम्ही उत्तम ज्योतिषी व्हावे. आलं लक्षात? गीता सावंत बोला. गीता सावंत. सर टेक्निकल प्रश्न आहे हा. आता आपण जे डिस्कशन केलं सिंह राशी बद्दल, आता इथे टेक्निकल असं आहे सर, 10th हाऊस स्टार्टेड फ्रॉम कन्या 420 आणि एंड होतो तुला 150. म्हणजे आपला राहूचा ट्रान्झिट पासिंग थ्रू कन्या, सूर्य आणि बाकी ग्रह पासिंग थ्रू कन्या आपल्याला त्रास देतील ना सर? बरोबर ना? प्रश्न नाही. तिथे ज्या कॅव्हिटी, एक मिनिट मॅडम, ज्या कॅव्हिटीमध्ये राहूचं भ्रमण असेल तिथून जर एखादा ग्रह अँटी क्लॉकवाईज जाणार असेल तर तो राहूच्या मुखातून प्रवास करतोय असं सांगितलेलं आहे. अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज मध्ये फरक हा आहे की राहू क्लॉकवाईज आहे, इत्यादी ग्रह अँटी क्लॉकवाईज आहेत. तर ते राहूच्या मुखातूनच प्रवेश करणार आहेत. त्याला व्याख्या अशी आहे. सर तुम्ही अगदी बरोबर म्हणताय, पण आपण आता जे डिस्कशन करत होतो ना त्याच्यामध्ये आपण सिंह राशीला 10th हाऊस मध्ये पकडत होतो, कॅल्क्युलेट करत होतो, म्हणून माझा हा प्रश्न होता फक्त. अरे बाकी बेटा, परत काही पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा कर्क राशीमध्ये राहूचं भ्रमण होईल त्याला शनी ओरिजिनली तिथे प्रेझेंट आहे. तर बरोबर. शनीला पहिला इफेक्ट होईल, त्याच्यासोबत
तिथे जुलै महिन्यामध्ये राहू रवी चंद्र ही अमावस्या पुष्य नक्षत्रात होणार आहे. बरोबर 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 सर, तुमचा मुद्दा पण बरोबर आहे. मग इफेक्ट टाइम वेगळा होणार, इव्हेंट्स, बरोबर आहे. मग इव्हेंट्स काढण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे. त्याच्या बरोबर पलीकडे बरोबर सर, काही नाही. बरोबर बरोबर सर. सर ऍक्च्युली घटना कसं आहे ना, राहू मागे येतो ना, तिथे गडबडायला होतं सर. कुठे भाव मध्यस्थ गडबडायचं नाही. होता. मी सांगितलं की राहूच्या मुखातून म्हणजे बोगद्यातून प्रवास करायला लागतो. आता हा नवी सर, मुंबईला बोगदा सुरू झालेला आहे. इट्स अ टनल, वी कॉल दिस इज अ टनल. आपण जातो व्हॉट इज द 10व्यापासून 11व्यामध्ये आणि राहू येणार 11व्यापासून 10व्यामध्ये, तर तिथे थोडंसं कन्फ्युजन होतं ना, म्हणून माझा परत परत प्रश्न असतात. इन पराशरी वी से द स्नेक. हा राहू बरोबर हा स्नेक म्हणजे राहूच्या बरोबर मुखातून जाणार बरोबर आणि टेल, हेड अँड टेल. बरोबर. कळलं? ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू सर. ओके. बरं, आणखी इत्यादी कोणाला काय विचारायचं आहे विचारा. आता वेळ कमी म्हणजे राहिला. सर एक म्हणजे जेव्हा जेव्हा राहू प्रत्येक भावाला जेव्हा त्या बिंदूला अगदी स्पर्श करेल त्या वेळेला Yes. पण, आणि नक्की. प्रत्येक भावाला प्रत्येक महिन्यात Yes. कोणत्या तरी एका नक्षत्रात ती अमावस्या होतेच होते. म्हणजे होते. प्रत्येक महिन्याला त्यावेळी पण तो बिंदू, त्या बिंदूला ते इफेक्ट होणारच हाऊस. येस येस. बरं, असंच आता ना दुसरा भाग म्हणजे. कसा आहे मॅडम सांगतो मला मी, की बघा राहू जेव्हा भ्रमण करतो त्याचा जो काळ आहे तो 18 महिन्याचा आहे. नक्की ना? हो हो सर. 18 महिन्यामध्ये सूर्य हा पर्टिक्युलर रिपीट राशी करत नाही. हा राशी नाही. चेंज करतो, हे तर नक्की. हो हो 18 वर्षाच्या याच्यामध्ये 18 महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर ग्रहण 4 होतात. केतू हो बरोबर, राहू बरोबर, पौर्णिमा अमावस्येची ग्रहण होतात की नाही. एकूण 18 होतात. वर्षामध्ये 72 ग्रहण होतात. हो आणि यदा कदाचित एखाद्या वर्षामध्ये एक ग्रहण वाढतं, ते खगोलशास्त्राच्या नुसार आहे. पण ग्रहण जे आहे ते होतं की नाही, 4 ग्रहण होतात की नाही दीड हो वर्षामध्ये. हो 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 मग त्यावेळेला तिथे कारणीभूत राहू असतो की नाही. हो बरं, 1901 सालापासूनचे नियम माझ्याकडे आहेत की ग्रहण कुठल्या कुठल्या दिशेला, कुठल्या प्रांतात आणि कोणत्या राशीत झालेले आहेत. प्रत्येक ग्रहण जे आहे या युनिव्हर्सल मध्ये, ज्याला आपण म्हणतो की कर्क वृत्तांत, मकर वृत्तांत, याच्यातून रवी जेव्हा भ्रमण करतो त्यावेळेला आता मध्ये जे ग्रहण झालं होतं त्यावेळेला ते ग्रहण कुठल्या राशीमध्ये झालं होतं, तर तुळेत झालं होतं का? त्यावेळेला हो काळ सर. काळ कोणता होता, मग तो आपल्याकडे का दिसलं नाही याच्यावरती मी अनेक लोकांना प्रश्न केले होते. नंतर ते ग्रहण जे आहे ते एप्रिल महिन्यामध्ये पण झालं होतं. हो सर, कारण मेषेत केतू होता. हा, मग हे सगळं आपल्याला स्टडी मटेरियल असणं गरजेचं आहे. हो सर, हो सर. आता सर आता म्हणजे होतंय हळूहळू आम्हाला पण, आता तुमच्या एवढं फास्ट नाही होते पण येतंय सगळं नको, माझं हळूहळू काम आहे येतंय. शिकवणं. हो सर. माझं काम आहे शिकवणं. भागवत मॅडम बोला. आता जसं आपण राहूचं इतका वेळ डिस्कशन केलं आणि त्याच्यातून जातो तेव्हा आपण ग्रह मुखातून जातो असं म्हणतो, आणि केतूवरतून जेव्हा सेम गोष्टी होतात तेव्हा आपण ते टेल मध्ये म्हणतो. तर मग इट इज त्याच्या इफेक्टेड बाय टेल. पण त्याच्या ह्याच्यात काय फरक आहे, फलादेशात काय मग त्याच्यामुळे फरक पडतो? मला ते आणखी डेंजर आहे. हा, एक वेळा राहू परवडेल, केतू नाही अच्छा. परवडणार. बघा मग विळखा तिचा जो असतो फटकारा ना, म्हणतो ना आपण, तसा बसतो ना सर तो. विळखा आहे तो, हो 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 सर. असं आहे. म्हणून शेपटीचा आणि मुखाचा दोघांचाही अभ्यास केला पाहिजे. ओके, थँक्यू सर. थँक्यू. कसं आहे मॅडम, ऐका, जर समजा राहू केतूचं जे तुम्ही स्नेक पाहिला तर आता टेरो पण आपण शिकणार आहोत, तर त्यावेळेला साप जो असतो, सर्प, हा वरची कांती चेंज करतो, हे माहिती ना तुम्हाला? हो हो माहितीये. माहिती आहे ना? कात टाकतो. कात कात टाकतो. हो टाकतो. मग कात टाकताना ईश्वरी काहीतरी कृपा असते की नाही. हो हो मग ती अमुक एका सीझन मध्ये तो कात टाकतो ना, त्याला नवीन कात येते की नाही. हो हो मग तशा नंतर तो सरपटणारा प्राणी आहे, त्याची कात झिजते, मग त्याला नवीन हे नको का, नाही का? हो सर. मग त्याच्याकरता तिथे कात टाकतो. तर तो कुठल्या महिन्यात टाकतो हे सुद्धा, हा सुद्धा एक अभ्यास आहे.
पण म्हणजे असं म्हणायचं का की तो राहू आणि केतूच्या ह्याच्यातून बाहेर पडला की मनुष्याला ती कलाटणी मिळते, म्हणजे काट टाकणे म्हणजे कलाटणी मिळणे, आणि एक खरं ते नवजीवनच असतं ना ऍक्च्युली काट टाकणे नक्कीच. म्हणजे मग तेच सर्पाचं. आहे. ह्याचा शोध आपल्यापेक्षा परदेशी लोकांनी जास्ती केलेला आहे. हा. कळलं का? नॅशनल जिओग्राफी मध्ये बघा तुम्ही. हो हो नॅशनल जिओग्राफी मध्ये तुम्हाला बघायला मिळेल ही जिओच आहे शेवटी. हो. ही सगळी जिओग्राफी आहे, आपण ऍस्ट्रॉलॉजी आहे, ग्राफी आहे. बरोबर. बरं ठीक आहे. एनिवे नाव इट थँक्यू इज टाइम झालं. आणखी काही सर प्रश्न सर तुम्हाला कळलं? एकच हा सर एकच सर इथे ना हा. राहू केतूच्या ऍक्सेस मध्ये एक्झॅक्ट 90 डिग्री वरती शनी आहे आणि 90 वरती मंगळ आलेला आहे. मग त्याला दोघांचाही प्रॉब्लेम येईल. हे म्हणजे दोन्ही एक्झॅक्ट ग्रह 90 वरती एकमेकाचे शत्रू आहेत. हो हो, दोघांनाही शत्रू आहे, दोघांनाही प्रॉब्लेम आहे. इथे एकमेकाचे शत्रू बेटा असं आहे की कधी कधी मंगळ आणि शनीच्या युतीत असणाऱ्या काही घटना जातकाचे पुढचे मार्ग पूर्णपणे बंद होतात. हो सर, हे बरोबर बघितलंय मी, होतात, पूर्ण बंद होतात. पूर्ण बंद होतात. हे आणि प्लॅनेट तुम्ही जे आपल्याला पहिला राहूचं शिकलं पाहिजे. आणि तुम्ही जे राहूचं प्रिडिक्शन देताय ना सर, ते तंतोतंत एक्झॅक्ट जाते. म्हणजे मी स्वतः पण प्रिडिक्शन करायची ते बरोबर. याचं फक्त एक पत्रिका माझ्याकडे अशी आहे की जिथे राहूच्या ट्रान्झिटने त्या फिमेलला सर्व पॉझिटिव्ह दिले, आता जो मीन राशी मधून जातोय. आणि त्याच्या मागचं पण मी जे अनालाइज केलंय ते फक्त एवढंच आहे की ती दान धर्म भरपूर करते. बाकी तिला म्हणजे कुठलाही प्लॅनेट हा हा काहीतरी तुम्ही धर्म जे सांगितलेलं करतात. ना की तुम्ही दान धर्म कराल तर तुमचे नेगेटिव्ह प्लॅनेट तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट देणार, ते या वर्षीच मी पाहिलं सर. 25 डिग्री राहू, 20 डिग्री शनिवरून गेलेला राहू, 22 डिग्री बुधावरून गेलेला राहू. ती कोर्ट केस ऑलमोस्ट जिंकली ह्याच्यात सर. सो माझ्यासाठी आमच्या हे अगदी नवीनच आहे. आमच्या सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे, दान सवारे बिगडे काम. हे आम्हाला आमच्या गुरूंनी शिकवलेलं आहे. जर तुम्हाला बिघडलेलं काम सावरायचं असेल तर दान करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दान कोणाला करावं? जो डिपेंडेंट आहे त्याला. सर जानेवारी पासून तुमचा कोर्स चालू केल्यापासून, तुम्हाला ऐकल्यापासून मी रेमेडी मध्ये फक्त चॅरिटी करायला सांगते कि आपको यदि प्रॉब्लम में से बाहर निकलना है तो आप रेमेडी में सिर्फ चॅरिटी करो. आणि सर सर्वांना रिझल्ट भेटतात. थँक्यू बेटा. थँक्यू सर. सर ह्या बाबत एक गोष्ट सांगायची अशी आहे की तुम्ही मला बुधाचा पण जे उपाय करायला सांगितला हिरव्या मुगाचा, तर इथे मंदिराच्या बाहेर जे भिकारी बसले असतात ना, ते अन्न नको म्हणतात सर, आम्हाला पैसे द्या म्हणतात. त्यापेक्षा पक्षाला टाका. ओके. हा, हिरवे मूग जर तुम्हाला दान करायचे असतील, मुगावरती भरपूर काही गोष्टी आहेत, नंतर आपण कधीतरी हे करू. तर त्या ठिकाणी कबूतर हा जो पक्षी आहे ह्याला मूग अतिशय प्रिय आहे. हो सर, मी बघितले टाकून सर, पटकन खाऊन जातात, ते संपवून टाकतात लगेच. होय, काही काही गोष्टी ज्या आहेत, मुगाचं दान आहे, मुगाची आपण स्वतः जरी मुगाचं हे प्राशन केलं ना तरी सुद्धा आपली पीडा होय होय जाते. होय होय, मी सांगितलं सर तो माझ्या मुलाला उपाय, सर तुम्ही सांगितलेला तो करतोय तो. आणि बघा, उपायाचा भाग मी तुम्हाला सांगतो. जे जलचर प्राणी आहेत जे आहेत ते, त्यांना सुद्धा खाद्य टाकलं तरी सुद्धा ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. अच्छा. येस, इट इज. मग तुम्ही नदी पात्रात टाका, समुद्र पात्रामध्ये टाका, आणखी कुठे तलावात टाका, तरी सुद्धा जिथे जल संग्रह असेल तिथे, अच्छा, जलसाठा असेल तिथे, संग्रह म्हणा, साठा म्हणा, असं आहे. ही जीवसृष्टी आहे. बरं, एनिवे आता फार वेळ झालेला आहे. आणखी तुम्हाला काही कुलकर्णी मॅडम अभिप्राय द्यायचा असेल, आपल्या कुलकर्णी मॅडम आहेत ज्यांनी स्वागत केलं, त्यांना काही सांगायचं असेल, हळदणकर मॅडमना काही सांगायचं असेल तर अवश्य सांगावं, प्रतिसाद द्यावा. तर तुम्हाला आणखी पुढे चांगलं शिकायचं आहे. रूट ऑफ द प्लॅनेट म्हणून नवीन एक विषय वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजी आहे, तर तो मी सुरू करणार आहे. तेव्हा सुद्धा अवश्य यावं, पण कुठेही पैसे देऊन फसू नये. सर आजचा विषय आणि आजचा जो ग्रह घेतला तुम्ही सर, तो खूपच इंटरेस्टिंग होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भावमध्याचा जो विचार होता तो सर, हे नवीन आज शिकायला मिळालं सर. त्याबद्दल खूप धन्यवाद सर. अगदी तुम्ही जे अगदी हुडकून काढावी तशी पत्रिका आज मांडलीत. पण आतापर्यंत मी बघितलेलं आहे की असे जास्त डिग्रीचं जेव्हा लग्न येते तेव्हा साधारणपणे त्याच अंशावरती परिणाम अगदी शेवटी शेवटी मिळतात, ते ग्रह बदलताना वगैरे. पण आता ही पत्रिका तुम्ही, त्यामुळे दोन्ही स्थानांचे कसे परिणाम मिळतील हे खूप छान समजलं सर.
त्याबद्दल खूप धन्यवाद सर, आणि छान विषय झाला आजचा सर, एक नंबर. म्हणजे भावमध्य हा विषय आहे एवढं नक्की. हो 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 सर, हो सर. आणि हे शिकवायला तुम्ही सूर्यसिद्धांत घ्यायला लागल्यापासून मी स्वतःहून त्याचा वापर करते सर. त्याचे रिझल्टही चांगले व्यवस्थित मिळालेले आहेत सर. व्हेरी गुड. प्रगती धन्यवाद करा, सर. चांगलं ज्योतिष करा, चांगला सल्ला द्या, चांगले पैसे कमवा, काही हरकत नाही, पण हॉनेस्टी. होय सर, निश्चितच. धन्यवाद सर. धन्यवाद. सर सर एक हाँ। मिनट जरा मुझे पूछना है, अगर दान करने का होगा तो लग्नेश का दान करने का या खराब ग्रह का दान करने का? दान ऐसा है मैडम, देखिए मैं सुनिए, हमारी जरूरत क्या है, उस चीज का दान करो। अच्छा। शक्कर का भी दान कर सकते हैं, गेहूं का भी कर सकते हैं। हमारी जरूरत क्या है, उस आधार पर उस प्लैनेट को हमको तसल्ली देना है। अच्छा, मगर सब लोग बोल रहे हैं लग्नेश का कभी दान नहीं करने का, इसके लिए ऐसा नहीं है मैडम, अच्छा, ऐसा नहीं है। आप प्लैनेट को देखो, आफ्टर ऑल लग्नेश कोई तो भी प्लैनेट होगा ना, हाँ बराबर। तो फिर ऐसा कैसे करेंगे? अभी मेरा लग्न सिंह है तो मैं क्या रवि का दान नहीं कर सकता हूँ क्या? ऐसा कोई रिस्ट्रिक्शन नहीं है। ये किसने लाया है भगवान जाने, वो उसको मुबारक हो। हाँ, वो मैं नहीं उसका अच्छा चलो ठीक है। सर एक नमस्ते। विचारू. हाँ बोला. सर दान करताना काही संकल्प वगैरे असं करायला लागतं का? असं काही नाही. दान हे तर पहिली गोष्ट आपल्या हातचं दुसऱ्या हाताला कळू नये. दान करायचं आहे, ज्याला द्यायचंय. आता आमच्या याच्यामध्ये आमच्या गुरुंनी सांगितले की ब्राह्मणाला सर्वश्रेष्ठ दान आहे. ओके. जो देवाच्या समोर उपस्थित असतो, जो आपल्याला देवदर्शन घडवतो, देवाला इंट्रोड्यूस करतो, त्याचा अधिकार पहिला आहे, हे शास्त्र सांगतं. ओके, देवाकडे आपल्याला घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे ब्राह्मण, जो देवाच्या मंदिरामध्ये उपस्थित असतो. त्याला प्रसन्न केलं तर पहिल्यांदा दान हे त्याच्यापर्यंत पोहोचतं. ओके, थँक्यू सर. सर तुम्ही इतकी माहिती देताना की आता काय बोलावं सुचतच नाही, अक्षरशः शब्द पण अपुरे पडायला लागलेले आहेत. नाही काय, थँक्यू सर. थैंक यू, धन्यवाद. बरं ठीक है सर एक्चुअल में तो आप बहुत सारी गलत फहमी दूर करते हैं ना, वो ज्यादा अच्छा है. आपके क्लास में कितना जो है ना वो सब सॉल्व आउट होता है, उतनी बात है. मैं छुपा के क्या करूंगा, झूठा बोल के क्या करूंगा, है ना मैडम? झूठा बोल के मेरे को और भी पाप नजदीक नहीं लेना है ना, तो झूठा प्रयास करके मेरे पास झूठा ही आएगा ना, तो मुझे वो सब काम करना ही नहीं है. ठीक है. एनीवे हळदणकर मॅडम, कुलकर्णी मॅडम स्वागत. काय विचार करायचा का तुम्हाला? हो सर. ऍक्च्युली सर सर एवढं सुंदर तुम्ही शिकवता की खरंच म्हणजे एक आकाशाला गवसणी घालण्याचं लिटरली सामर्थ्य तुम्ही आम्हाला देत आहात. तुम्ही आमच्यासाठी खरंच एक आदराचं स्थान आहात सर. असं नक्कीच माझ्यासारखं प्रत्येकालाही वाटतच असेल. त्यामुळं तुम्हाला खूप खूप थँक्यू सर. आणि असेच नवीन विषय आम्हाला शिकवत राहा. आणि आता जो तुम्ही नवीन इंट्रोड्यूस केला त्यासाठी पण वेल इन ऍडव्हान्स मी तुम्हाला थँक्यू म्हणते. सो थँक्यू सो मच सर. धन्यवाद, 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 थँक्यू. बरं हळदणकर मॅडम स्वागत करा. आता वेळ पण राहिला. बोला. नमस्कार सर. नमस्ते. वर्गबंधूंना नमस्कार. नमस्कार. आज सूर्य सिद्धांतामध्ये राहूचं भ्रमण आणि राहूच्या भ्रमणामुळे होणारे भोगावे लागणारे परिणाम याच्याविषयी आज माहिती घेतली. ऍक्च्युली हॅलो. हा बोला बोला. सूर्य सिद्धांत सुरू झाल्यापासून आपण वेगवेगळ्या ग्रहाचे, गुरु ग्रहाचे, शनी ग्रहाचे, असे वेगवेगळ्या ग्रहांच्या सूर्यापासून असणारं अंतर आणि सूर्यावरून होणारं भ्रमण किंवा सूर्याचं त्या ग्रहावरून होणारं भ्रमण त्याविषयी आपण प्रत्येक पत्रिकेमध्ये वैविध्यपूर्ण माहिती घेतली. आजच्या पत्रिकेची इंट्रोडक्शन करतानाच तुम्ही असं सांगितलं की जर पुरुषाच्या पत्रिकेमध्ये अष्टमात चंद्र असेल तर तो त्याच्या जीवनामध्ये त्रास उत्पन्न करतोच. म्हणजे राहू
राहूचं भ्रमण चालू असताना. आणि वृश्चिकेमध्ये स्त्रीच्या पत्रिकेत रवी असेल तर तो तिच्या जीवनामध्ये आंदोलन निर्माण करतो. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी वृश्चिकेची आणि स्त्रीची ही तुम्ही प्रत्येक पत्रिकेच्या वेळेला नव्याने सांगत असता आणि आमच्याकडून ठोकून घेता. आज आपल्याला पुरुषाच्या पत्रिकेमध्ये असणारा चंद्र अष्टमात आहे, त्याच्या जीवनामध्ये कशी आंदोलनं होती. आता आंदोलनं चंद्राची होतात याचाच अर्थ असा आज आम्हाला कळला की, म्हणजे हे आधी पण तुम्ही सांगितलं होतं की चंद्र हा पृथ्वीच्या कक्षेच्या सगळ्यात पहिल्यांदा येतो आणि कोणत्याही घटनेची, वाईट घटनेची सुरुवात किंवा तडाखा जेव्हा जीवनाला बसतो तेव्हा पहिला धक्का हा मनालाच बसतो. त्यामुळे मानसिक मनाचा, भावनेचा कारकग्रह चंद्र असल्यामुळे तो पहिला त्याच्यामध्ये भरडला जातो, तो त्याच्यामध्ये चिंतित असतो. त्यामुळे मन, चंद्र हे त्याच्यामध्ये जास्त भेडसावलं जातं. आतापर्यंत तुम्ही भावमध्य आणि त्याच्यातून जाणारे ग्रह, आजची पत्रिका हटके अशी होती की प्रत्येक राशीनिहाय हा भावमध्य म्हणजे राशीनिहाय किंवा आपण राशीनिहायच म्हणायला पाहिजे की अगदी 29 अंशावर एखादा भावमध्य आहे, 26 वर आहे, तर एखादा 1 वर आहे. राहूची चाल ही क्लॉकवाईज आहे, तर बाकीचे सगळे ग्रह हे अँटी क्लॉकवाईज जातात. म्हणून आपल्या म्हणजे किती कन्फ्युजन झालं तरी सुद्धा स्थिर डोक्याने असा विचार करायला पाहिजे की हे दोन ग्रह एकमेकांच्या उलट दिशेने चालत असल्यामुळे कोणताही शुभग्रह, जेव्हा शुभग्रह म्हणा किंवा पापग्रह म्हणा, जेव्हा राहूच्या वाटेत येतो तेव्हा तो राहूच्या मुखात जातो आणि एखादा राक्षस आपल्याला गिळायला बसलेला समोर आहे असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा आधीपासूनच आपण गर्भगळीत झालेलं असतो. आणि केतूच्या बाबतीत शेपटीचा तडाखा मिळतो, याचा अर्थ काल घटना घडल्यानंतर सुद्धा त्याचे जे पडसाद आहेत ते पडसाद आपल्या मनावरून जायला बराच काळ जातो. तेव्हा हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सगळ्या पत्रिकेचा टीचिंग करतानाचा एक गाभा आपण असा पकडून ठेवला पाहिजे की जेव्हा आज राहू शिकवलात तेव्हा की पत्रिकेमध्ये, कुंडलीमध्ये असणाऱ्या ग्रहाचे अंश, कुंडलीत असणारी राशीचा भावमध्य, याचा पहिला ठोकताळा डोक्यात बसवून तो पहिला कोणाला धडकणार आहे, कोण त्याच्या मुखात पहिलं जाणार, नंतर कोण येणार, नंतर भावमध्य कधी येणार, पहिलं येतोय की नंतर येतोय, या गोष्टीबद्दलची स्पष्ट कल्पना आपल्याला जेव्हा ह्या गोष्टी माहिती असतात तेव्हा येऊ शकते आणि आपण जातकाला याविषयी निश्चित जाणीव करून देऊ शकतो की अशा अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. किंवा मानसिक तयारी होऊन, म्हणजे चंद्राची आपली मानसिक तयारी झाल्यानंतर तो त्याच्याविषयी काहीतरी पूर्वतयारी किंवा प्रिकॉशन किंवा मानसिक तयारी करू शकतो. हा खूप चांगला. आणि बुध, शुक्र हे दोघे रवी बरोबरच असतात. त्यामुळे एकदा का रवी हा वर्षातून एक वेळा पूर्ण भ्रमण करतो आणि राहूचा कालखंड हा 1.5 वर्षाचा असल्यामुळे एकदाच तो राहूच्या तडाख्यात सापडतो. वर्षातून होणारी 4 ग्रहण, रवी आणि चंद्राबरोबरची, केतू आणि रवी बरोबरची, ह्या गोष्टी आपल्याला नेहमीच्यासाठी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे दान देणं हा जो मुद्दा तुम्ही पुजाऱ्याशी निगडीत सांगितला. बऱ्याच वेळा बऱ्याच वर्गातली माणसं किंवा बऱ्याच लोकांची मानसिकता अशी असते की पुजारी लोक लुटायला बसलेले असतात. तर अशा प्रकारची मानसिकता न ठेवता आपण, म्हणजे हे जी आता तुम्ही भूमिका मांडली की पुजारी हा आपण सर्वसामान्य माणसं किंवा भक्त आणि देव यांच्या मधला दुवा आहे, तेव्हा
आपण बऱ्याच ठिकाणी याचं बघतो, विशेषतः कोणतेही पूजापाठ असेल, काही असेल, तर आपल्याला जे काही सांगायचंय ते गाराण्याच्या रूपामध्ये, नवसाच्या रूपामध्ये, प्रार्थनेच्या रूपामध्ये पुजारी देवापर्यंत पोचवत असतो. त्यामुळे पुजारी हा त्यातला मध्यस्थी आहे. म्हणून त्यांना आपण काहीतरी देऊन त्यांनी आपलं म्हणणं देवापर्यंत पोचवलेलं आहे, म्हणून त्यांना त्याची दक्षिणा देणं हे मस्ट आहे. हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं सर. तेव्हा आजची आणि राहूचं भ्रमण किंवा राहूची प्रत्येक ग्रहाशी होणारी गाठ ही 17 दिवसासाठी एका अंशावर असते. तेव्हा कालखंड सुद्धा आपण या कॅल्क्युलेशन प्रमाणे काढू शकतो. तर ह्या खूपशा बारीक सारीक टिप्पण्या तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये दिल्या आणि आमच्या म्हणजे मी आता सावंतचं बोलणं किंवा सावंत ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात किंवा तृप्ती ज्या पद्धतीने सांगत असते की आम्ही हे वापरायला लागलो, तर आपली मंडळी मुळातच सगळी विशारद आहेत किंवा पदव्या धारण केलेल्या आहेत, शिवाय प्रॅक्टिकल त्यांचं चालू आहे, त्यांना तर ह्या विषयामुळे नक्कीच गती मिळते. पण आमच्यासारखे अभ्यास करणं आणि समस्या शोधणं या उद्देशाने वर्गात येणारी मंडळी सुद्धा आम्हाला खूप कुतूहल आहे, जिज्ञासा आहे. आणि मी सुद्धा सर म्हणजे काही हे करत नसले तरी 24 तासातले कमीत कमी 8 तास हाच विचार डोक्यात असतो. बऱ्याच वेळा सकाळी उठल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा एखाद्या ह्याच्यातली माहिती आपल्याला समस्याचा क्लू देऊन जाते. तर हे सगळं आपल्या शिकवण्याचं कौशल्य आहे आणि बारीक सारीक गोष्टीतून विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना चांगले ज्योतिषी बनण्याकडे आपला कल आहे. या सगळ्याबद्दल मी आपले खूप खूप धन्यवाद अदा करते. धन्यवाद. कुबल मॅडम, समारोप करायचा आहे. होय, करते. सर, तुम्हाला नमस्कार. तसेच इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना नमस्कार, सर्वांचे आभार. आणि हळदणकर मॅडम आज एकही म्हणजे पॉइंट सुद्धा त्यांनी सोडला नाही. सगळं 100% आता त्यांनी अभिप्राय दिलाय. तर त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही, वेळ पण झाला. तर मी तुमची परमिशन असेल तर फक्त एवढं सांगते की कुठल्या ना कुठल्या पत्रिकेत हा बिल मुकाबिल हा जो म्हणजे होतो ना, म्हणजे शुक्र, सूर्य आणि बुध यांची युती असेल तर मग तुम्ही कारण मी ते वापरलंय म्हणून कारण आपल्या सगळ्यांना म्हणजे ऍस्ट्रोलॉजर्सला रेमेडी ही द्यावीच लागते. तर मग तुमच्या परमिशननी मी ती रेमेडी इथे सांगून मग आपण आजचं हे करूया. तर हा जो बिल मुकाबिल म्हणजे हे असला ना, हा योग झाला तर सरांनी लाल किताब शिकवताना सांगितलाय आणि तो खूप पॉवरफुल म्हणजे 100% पॉवरफुल तो म्हणजे काय म्हणतात ती रेमेडी आहे. तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आणि तो गच्च भरून हिरवे मूग म्हणजे त्याच्यात भरायचे आणि तो सीलबंद म्हणजे वेल्डिंगच करायचं ते म्हणजे ते झाकण काय जे तुम्ही लावाल आणि तो फक्त पाण्यात सोडून द्यायचा. तर हा सरांनी म्हणजे त्यावेळेस आम्ही शिकलोय ना सरांकडनं, ते इथे बाकीचे पण असतील जे सरांकडनं शिकले असतील, पण हा म्हणजे ह्या बिल मुकाबिलसाठी ही जी रेमेडी आहे ती खूप खूप पॉवरफुल आहे. आता बाकीचं तर मॅडमनी सगळं सांगितलं. अजून ते तुम्ही अमावस्या पण 6 ते 22 पर्यंतच होतात, तोही आम्हाला छान मुद्दा कळाला. आणि आता आपण वर्षात 4 ग्रहण म्हणजे ते समजा थोडं माहिती होतं. आणि चॅरिटी करा. आणि आज त्या गीताताई आहेत ना सावंत, त्यांनी खूप तुम्हाला म्हणजे तुम्ही तर सांगतात पण त्यांच्या प्रश्नांनी तुम्ही अजून बोलते झाला म्हणजे आम्हाला बरंच काही त्यांच्यामुळे पण कळालं. तर त्यांचे पण धन्यवाद. आणि आता सर सगळ्यांना सांगते म्हणजे की रूट ऑफ द प्लॅनेट हा एक नवीन जेव्हा सुरू करतील तेव्हा, पण तो पण विषय भरपूर इंटरेस्टिंग असणार आहे. तर सगळ्यांनी त्याला पण यावं अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करते. आणि सर आजचा क्लास म्हणजे अगदी जरी पहिलं असलं म्हणजे हे राहूचं आपल्या गोचरचा, पण तरी अतिशय सुपर 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 ऍडव्हान्स म्हणजे ते भावमध्य लग्नाचा आणि दशम स्थानाचा म्हणजे हे आज प्रथम आपल्याला म्हणजे या पत्रिकेतनं असं निदर्शनास आलंय. तर त्यासाठी सर सगळ्या म्हणजे क्लासतर्फे माझ्यातर्फे तुम्हाला कोटी कोटी वंदन, कोटी कोटी धन्यवाद. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर. थँक्यू सर.
थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. खूप खूप धन्यवाद All the सर. best. सर गुड नाईट. थँक्यू सर.